इतने साल से गिरनार पे आ रहे, फिर भी तुम्हारा फैक्ट्री नहीं चालू हो रहा है, तो झक मारने के लिए इधर आ रहे, गिरनार पे आ रहे, वो 3 मुंडी वाला क्या करने वाला आहे. असं करून ते अद्वैत होतं बोलायला लागलं. माझं टाळ कसं राखलं. त्या साधूबाबांनी पुन्हा आत जाऊन आम्हाला दोघांना चहा आणून दिला. हा, तो चहा, आणि आम्ही बसलो होतो आमच्या पाठीमागे एक कातळ, त्या कातळ टेकून हा अष्टवक्र कुबड्या अशा स्टाईल मध्ये बसला की एक राजाधिराज आपल्या सिंहासनावर आरूढ झालाय. आणि माझ्याकडे बघतायत, चहाचे घोट घेतात. बघता बघता त्यांनी त्यांची पुन्हा झोळी उघडली, पुन्हा सिगरेटचं पाकिट काढलं आणि माझ्या तोंडावर पुन्हा धूर सोडायला सुरुवात केली. आणि नंतर शेवटी न राहून मी त्यांना विचारलं, आप हो कौन. आज अभी तक मुझे पहचाना नाही की. आणि वेगवेगळ्या जोर जोरात हसायला लागले. आणि हसता हसता ते उठून उभे राहिले आणि आजूबाजूचा परिसर हा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय निनादत होता. आणि त्याच वेळेला त्यांनी माझ्या डोसतेकी हात ठेवलाय. मेरा नाम आहे शंकर. स्वामींचा कधी काय आहे असा अनुभव आम्हाला. आम्ही कर्दळीवनात गेलो होतो आणि मी अभिषेक करताना म्हणजे, काका तुम्ही पाणी टाकताय की अत्तर टाकताय. आणि एवढा सुगंध दरवळायला लागला तिकडे. मी चरण धुतोय त्यांचे आणि त्या चरणात बघतोय तर साक्षात त्यांचे चरण आणि 8-9 फूट उंचीचे स्वामी समर्थ अजान भाऊ तिकडे उभे. आणि त्यांना म्हणतोय, समोर बघा तिकडे स्वामी उभे आहेत. स्वामी प्रत्यक्ष त्या ठिकाणी सगोट रूपात दर्शन देऊन एक कोणतं टेलिकम्युनिकेशन आहे. एका आईला घातलेली साथ जर तिच्यापर्यंत पोहोचत असेल तर गुरुबाऊली कोटी कोटी आईची आई आहे. तिच्यापर्यंत साथ पोहोचणार नाही असं होऊच शकत नाही. पण ती हृदयाच्या गाभाऱ्यातूनच बाहेर पाझरली पाहिजे, तेव्हाच ती तिकडे पोहोचेल. अन्यथा एवढं नाही. एवढं एकच गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्या. मी पडा अहंकार, मी कोणतरी आहे नाही. जे शाश्वत आहे ते त्यांच्यापाशी आहे. धन दौलत पैसा का सर्व शून्य आहे. फक्त ते आहेत. आणि या त्रैलोक्यामध्ये त्यांच्याशिवाय तारणार कोणी नाही. तुम्हाला सगळे नातेवाईक भेटतील, मित्र भेटतील. सर्व जणांकडे स्वार्थ आहे. फक्त प्रेम करतील ते फक्त आणि फक्त गुरु. एक जैन स्त्रीचं उदाहरण आहे. जैन स्त्री म्हणजे मुंबईमध्ये राहत होत्या. जैन स्त्री म्हणजे पूर्णपणे व्हेजिटेरियन. ओके. कालांतराने आसामला गेले आणि तिकडे त्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडे काही जेवण घेतलं आणि फ्लाईटने मुंबईला आले. बरोबर. मुंबईला आले आणि त्या शेवटी बाबा अमलशाह बंगाली तंत्रमंत्र सम्राट, वशीकरण सम्राट, सगळ्यांचे तंत्रमंत्र मांत्रिकांचे उंबरठे झिजून झाले. पण काही गुण पडला नाही. आणि ध्यानावस्थेत गेलो. ध्यानावस्थेत एक साधू माझ्यासमोर येऊन बसलेत आणि मला म्हणतात, जिस कार्य के बारे में तुम सोच रहे बहुत कठिन कार्य है, लेकिन अगर तुम्हारे गुरु चाहते हैं तो इसका सोल्यूशन मिल सकता है. वाघ ज्या दिशेने गेला त्या दरीत मी उतरायला सुरुवात केली. बरंच अंतर पार केलं. त्या महाकाली मातेच्या गुंफेच्या मध्ये जो वाघ ज्या गुंफेच्या दरीमध्ये उतरत होता तिकडे उतरत गेलो आणि दूरवर मला प्रकाश दिसला. आणि त्या भिल्लाने त्या जळत्या शेकोटीत हात घातलाय आणि चिमूटभर राख काढली आणि माझ्या हातात दिली आणि बोला, बेटा ये उसको खिला दो. एवढंच बोलले, बेटा उसको खिला दो. त्या दिशेला आपण प्रदक्षिणा करतो, पण त्यावेळेला सगळं जंगल. आणि आता तर आम्ही सुरुवातीला जात होतो हे जंगलात काटे, कुठे दगड धोंडे, कसलाही रस्ता नाही. अशा ह्याच्यात आमच्या महाराजांनी परिक्रमा करून घेतला. निरंजन रघुनाथ म्हणून होते, पूर्वीचे अवधूत नाव होतं, पूर्वाश्रमीचं. येतात आणि संकल्प करतात की एवढ्या 1 वर्ष आणि 7 दिवसामध्ये मी प्रत्यक्ष दत्तप्रभूंचं गिरनारवर जाऊन दर्शन घेईन शरण पादुकांजवळ, अन्यथा तिकडे मी प्राणत्याग करेन. महाराज वंदन करतात आणि त्याच्यावर डोकं आपटतात. एवढ्या जोरात डोकं आपटतात, रक्ताच्या चिळकांड्या शरण पादुकांवर उडालेल्या आहेत की त्यांच्या कवटीची 2 चक्र होतात आणि निश्चेष होऊन तिकडे पडलेले आहेत. ते निश्चेष होऊन पडले तक्षणी महाराज सगुण रूपात तिकडे प्रगट झालेले आहेत. कमंडल पाणी त्यांच्या अंगावर टाकतात, त्यांना शुद्धीवर आणतात, सांगतात जा आता ईश्वरी कार्याला.
त्याच्यानंतर टेंबे स्वामी महाराजांना झालंय, नारायण स्वामींना झालेलं आहे. तेव्हा त्यांना स्पष्ट दत्तप्रभूंचा आदेश आला की रात्री वरती हो. आणि अर्ध अंतर मी पार केलं असं आणि समोरून 15-20 फुटांवरून खाली सिंह उतरत होता. बापरे. आणि म्हटलं आता संपलं, कारण त्यावेळेची परिस्थिती बिकट होती. त्या चरण पादुकांमधून एक दिव्य ज्योत बाहेर पडली आणि बाल्यावस्थेतील त्रिमूर्तीचं मला प्रथम दर्शन. हे भगवंता दीन दयाळा, शरण मी आलो तुला. शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला लावा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी कुणाल शिंदे आपला स्वामी भक्ती केंद्र या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. नेहमीप्रमाणे आपण आपल्याला प्रतिसाद देता त्याच्याबद्दल लाख लाख धन्यवाद. आज जे आपल्यासोबत गेस्ट उपस्थित आहेत ते म्हणजेच त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्तात्रय भक्त आहेत. त्यांच्या दत्तभक्तींची कास गिरनार पासून तर थेट कैलाश मानसरोवर पर्यंत झालेली आहेत. त्यांच्याकडनं पंचकैलाश, पंचकेदार, 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम आणि पशुपशीनाथ यात्रा त्यांच्याकडलं घडल्या आहेत. 3,500 फुटावर त्यांच्या 350हून अधिक गिरनार यात्रा संपन्न झालेल्या आहेत. आणि आज सुद्धा सकाळीच ते गिरनार यात्रा करून आपल्या समक्ष उपस्थित आहे. ते म्हणजेच अवलिये श्री प्रमोद केने काका. प्रमोद केने काका, आपलं स्वामी भक्ती केंद्र ह्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. जय गिरनारी. जय गिरनारी. काका कसे आहेत आपण? छान आहे एकदम. तर काका, आजच आपली गिरनारची यात्रा संपन्न झालेली आहे. हो. कशी झाली? एकदम छान. एकदम छान. ओके, माझे काही प्रश्न आहे तुम्हाला मला विचारायचे आहेत. हो जरूर. ठीक आहे. तर हे गिरनार जे आहे ते दत्तप्रभूंचं निवासस्थान आहेत असे म्हणतात. बरोबर आणि दत्तगुरू तिथे प्रत्यक्ष उपस्थित आहेत. आहे. मला असं विचारायचं आहे की तिथे सगुण रूपात कोणाला दर्शन झाले आहे का? हे अनादिकालापासून त्या ठिकाणी ऋषीमुनी तपश्चर्या करतायत, ज्यांची वयोमर्यादा सुद्धा ऐकून तुम्ही हपकून जाल. 500, 1000, 1500 वर्ष आयुष्य असलेले हिमालयातून आलेले साधू संतही त्या ठिकाणी साधना करतायत आणि आपल्या तपश्चर्याचं फळ हे विश्वकल्याणासाठी दत्तगुरूंच्या आदेशानुसार त्या ठिकाणी समर्पित करतायत. हे पूर्ण विश्वावर अंकुश ठेवण्याचं काम म्हणजे मेन हेडक्वार्टर म्हणा आपलं गिरनार. हे विश्वातलं हेडक्वार्टर आहे. आता बघा, या सध्याच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं आजूबाजूच्या देशांमध्ये बघा, सगळीकडे अराजकता माजलेली आहे. हो. युद्ध चालू आहे, विनाश चालू आहे. हो. पण एवढ्या ह्याच्यात सुद्धा महाराजांनी या भरतभूमीमध्ये आपल्या सर्वांना राखून ठेवलेलं आहे, संरक्षण दिलेलं आहे. तरी बरोबर. कोणाच्याही केसाला धक्का लागलेला नाहीये. बरोबर. ह्याचं कारण काय? हे इथे जे भरतभूमीमध्ये जे साधू संत, आता कित्येक साधू संत या ठिकाणी जन्माला आलेले आहेत, देव देवता या ठिकाणी जन्मलेले आहेत. बाहेरच्या देशामध्ये कुठे ते संत असतील किंवा असे मानव स्वरूपातले असतील, पण प्रत्यक्ष भगवंत या भारतभूमीमध्येच आलेले आहेत, भरतभूमीमध्येच जन्माला आलेले आहेत. बरोबर. आणि दत्तात्रय प्रभू हे अनादिकालापासून या ठिकाणी आहेत आणि चिरंजीवी स्वरूपामध्ये प्रत्येक प्राणी मात्राचं कल्याण करून त्यांना मोक्षत्वाकडे घेऊन जाणार हे दैवत आहे. त्यामुळे त्यांचा संचार पूर्ण विश्वभर आहेच. प्रत्येक भक्ताकडे त्यांचं लक्ष आहे आणि तिकडे जाऊन त्या भक्ताला परिपूर्ण करायचं, त्याच्यामधले सगळे तमोगुण षड्रिपू हे बाहेर काढायचे आणि त्याला मोक्षापर्यंत न्यायचं. बरोबर. मोक्ष म्हणजे काय? मोहाचा क्षय होतो तो मोक्ष, हे त्यांचं काम आहे आणि ते त्यांचं कर्म चालू आहे. आणि या ठिकाणी जे साधू संत त्या ठिकाणी साधना करायचे, त्या ठिकाणी पूर्वीच्या काही किनाराम अघोरी म्हणून होते, वेलनाथ बापू होते, प्रत्यक्ष दत्तावतारी म्हणून हे होते, या ठिकाणी अमृतगिरी बापू होते, वासुदेवानंद सरस्वती, नारायण महाराज त्या ठिकाणी, ह्या नारायण महाराजांनी त्या ठिकाणी, निरंजन रघुनाथ यांनाही त्या ठिकाणी दत्तांनी प्रत्यक्ष दर्शन दिलेलं आहे. पण तत्पूर्वी सुद्धा नवनाथांनी त्या ठिकाणी गोरक्षनाथांना त्या ठिकाणी त्यांनी दर्शन दिलेलं आहे. गोरक्षनाथ ज्या ठिकाणी जेव्हा त्या ठिकाणी जातात आणि दत्तप्रभूंचा शोध चाललेला आहे, एका
गुंफेमध्ये अवलियाच्या अवस्थेत त्यांना ते भेटलेले आहेत आणि तेव्हा त्यांना प्रत्यक्ष त्यांनी त्यांचा ओळख पटवून दिली आणि दर्शन दिलं तर ते शरण गेलेले आहेत गोरक्षनाथ. आणि दत्तगुरूंनी त्यांना कृपेचा वरदहस्त ठेवलाय आणि त्यांनी सांगितलं, बाळा तुला काय मागायचं ते माग. मग ते म्हणतात की मला सदैव आपले चरण माझ्या नजरेसमोर असावे, म्हणून 3666 फुटांवर गोरक्षनाथ बसलेले आहेत. आणि त्याच्या पुढे 36 फूट खाली 3630 फुटांवर दत्तप्रभूंच्या चरण पादुका आहेत. त्यांनी तिकडे 12,000 वर्ष तपश्चर्या केलेली आहे. त्यांचे चरणाचे ठसे त्या ठिकाणी उमटलेले आहे. अनादिकालापासून त्या ठिकाणी बसून त्यांनी महाराजांनी हे कार्य केलेलं आहे. सर्वत्र भ्रमण करतात पण त्या ठिकाणी ते असतातच. नवनाथांनी त्या ठिकाणी सगळ्यांनी तपश्चर्या केलेली आहे. गोरक्षनाथांनी त्या ठिकाणी राजा भर्तृहरी आणि राजा गोपीचंद यांना त्या ठिकाणी तपश्चर्याला बसून त्यांना ह्या सर्व मोहमायापाशातून दूर केलं आणि त्यांची गुंफाही तुम्हाला 2000 पायऱ्यांवर आढळून येते. हे संपूर्ण परिसर हा दत्तमय आहे. हा गिरनार पर्वत हा पूर्वीच्या शिवपुराणात पाहिलं तुम्ही तर त्याच्यात रैवताचल पर्वत म्हणून आहे, पण स्कंद पुराणात पाहिलं तर त्या ठिकाणी कुमुद म्हणून आहे, उज्जैन आहे, रैवतांचल अशी त्या पर्वतांची नावं आढळतात. म्हणजे रैवत आहे, कुमुद आहे, उज्जैन हे पर्वत म्हणजे काय, ब्रह्मा विष्णू महेश या तिघांची नावं आहे ती. म्हणजे या ठिकाणी तिन्ही स्वरूपामध्ये म्हणजे प्रत्यक्ष दत्त स्वरूपामध्ये त्या ठिकाणी दत्तप्रभू आहेत. आणि त्यामुळे ते दर्शन, बरेच जण म्हणतात या ठिकाणी जाऊन आम्हाला दर्शन नाही घडलं. तुमचा परमोच्च भाव अर्पण केल्याशिवाय काही तिकडे मिळणार नाही. तुम्हाला निर्गुण रूपामध्ये दर्शन मिळणं कठीण होतं जोपर्यंत तुमची भक्ती त्या लेवलला येत नाही. मग सगुण लुप्त फार मोठी गोष्ट आहे. आणि असे दर्शन घेणारे अवलिया आता 1700 सालामध्ये झालेले आहेत. 1704 साली निरंजन रघुनाथ म्हणून, ते पूर्वीचं अवधूत नाव होतं पूर्वाश्रमीचं, त्यांचा जन्म कळंब या गावी झालेला आहे. म्हणजे परी वैजनाथच्या जवळपास एक गाव होतं. आणि श्रीधर पंत श्रोत्री त्यांच्या वडिलांचं नाव कुलकर्णी होते त्या इकडे, पण घरची परिस्थिती बेताची, वडील लवकर निवर्तले, त्यामुळे ह्यांची परिस्थिती अगदी बेताची आणि संसारी माणूस आणि शिक्षणही बेताचं झालेलं आहे. पण जरी शिक्षण बेताचं झालं तरी त्यांना याच्या पुढे जेव्हा त्यांच्यावर गुरुचा वरदहस्त आला तर वेदांचा सुद्धा अभ्यास त्यांच्याकडून झाल्याचं तुम्हाला जाणवतं. त्यांचे जे काव्य रचना आहे त्याच्यामध्ये त्याचा पूर्णपणे तुम्हाला ज्ञात होईल की याच्यामध्ये वेदांचाही त्यांनी अभ्यास केलेला आहे. असे हे सामान्य याच्यात राहिलेले पण कुशाग्र बुद्धी आणि एक वेगळा भावना त्यांच्या मनामध्ये ईश्वराला प्राप्त करण्याची, आणि अशा ह्याच्या पोटी ते तिकडे त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि बेलवण असं काहीतरी नाव आहे पुण्याच्या इकडे, तिकडे ठाकूरदास महाराज म्हणून त्यांचं कीर्तन चाललं होतं. ते कीर्तन ऐकताना हे संसारी माणूस कीर्तन ऐकता ऐकता, पुण्यामध्ये नोकरीनिमित्त होते, कीर्तन ऐकता ऐकता त्यांच्या मनामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडतो, अज्ञानाचा अंधकार दूर होतो. आणि त्यांच्या लक्षात येतं की आपण आतापर्यंत आपलं आयुष्य मातीमोल जवळले, पशुसम आपलं आयुष्य जगलेलं आहे, पण तर यातून बाहेर पडत त्यांना विरक्ती येते. ती तिकडे शरण जातात आणि म्हणतात काहीतरी आपल्याला हे केलं पाहिजे. आणि 1733 म्हणजे भाद्रपद यामध्ये ते या ठिकाणी इंद्रायणीच्या काठी जातात, देहूजवळ जातात, इंद्रायणीजवळ. इंद्रायणीचं पाणी जल घेतात आणि संकल्प करतात की एवढ्या 1 वर्ष आणि 7 दिवसामध्ये मी प्रत्यक्ष दत्तप्रभूंचं गिरनारवर जाऊन दर्शन घेईन शरण पादुकांजवळ, अन्यथा तिकडे मी प्राणत्याग करेन, असा वेळा संकल्प करतो. या ठिकाणी ना लक्षात घ्या, माणसाला वेड झाल्याशिवाय तिकडे पोहोचत नाही. शहाण्या माणसांचं इकडे कामच नाही, तिथे वेडाच पाहिजे. वेडा म्हणजे ईश्वराच्या प्राप्तीसाठी वेडा, बाकीच्या धन दौलतीसाठी बाकीच्या याच्यासाठी वेडा नाही, ईश्वर प्राप्तीसाठी वेडा होता आलं पाहिजे. आणि हा भाव त्यांच्या मनामध्ये होता. आणि मग त्यानंतर 1733 नंतर मग ते त्या ठिकाणी जातात, संकल्प करतात आणि निघतात जंगलातून. जाताना नाशिक जवळ येतात. तिकडे रघुनाथ भटजी म्हणून जे प्रचंड दत्तावतारी पुरुष होते आणि रामकुंडाच्या पाठीमागे या अवलियाचं समाधी स्थान आहे.
आणि हे यांचे गुरु निरंजन रघुनाथांचे गुरु म्हणून मी प्रत्येकाला सांगतो ह्या अवलियांचं जाऊन तिकडे दर्शन घ्या, त्यांचा आशीर्वाद घ्या. हा, आणि या ठिकाणी ते जातात आणि त्यांनाही लक्षात येतं ह्या बाळ त्याची तडफड त्यांच्या लक्षात येते आणि ते त्याला तिकडे अनुग्रहित करतात आणि त्यानंतर त्यांची काव्यरचना वगैरे सुरू होते वा. आणि त्या ठिकाणी त्यांना प्रेरणा देतात आणि जा म्हणे आता गिरनारला. ते म्हणे मला महाराजांचा होईल म्हणे, गुरुचा आशीर्वाद प्राप्त झालाय. आणि तिकडे जातात, महिनाभर साधारण त्यांच्या हातात असतो आणि पोचल्यानंतर ते विचार करता आता चला 1 महिना आपण आता गिरनारला प्रदक्षिणा करूया. 42 किलोमीटरची कार्तिक शुद्ध एकादशीला आपण प्रदक्षिणा करतो, पण त्यावेळेला सगळं जंगल आणि आता तर आम्ही सुरुवातीला जात होतो हे जंगलात काटे, कुठे दगड धोंडे, कसलाही रस्ता नाही. अशा ह्याच्यात आमच्या महाराजांनी परिक्रमा करून घेतला. आता रोड केले, ते केले, सगळं सुखसोयी, रोड झाडले जातात, काय दुकानं असतात, पुढे काही नव्हतं. अशा ह्याच्यात मग त्यावेळेला तर किती दुर्गम अवस्था असेल. अशा ह्याच्यात ते अनवाणी त्यांच्या प्रदक्षिणा चालू आहेत आणि प्रदक्षिणा करता करता पायाची छन्नी होते, रक्तबंबाळ होतात पाय, तरी त्यांच्या प्रदक्षिणा काय थांबेनात. मग दत्तप्रभू स्वप्नावस्थेत दृष्टांत देतात की बस झाला तर परिक्रमा, जा द्वारकेला, द्वारकाधीशाचं दर्शन घेऊन. ते द्वारकाधीशाचं दर्शन घेऊन येतात गिरनारवर. 3 दिवसांचा कालावधी त्यांच्याकडे उठलेला आहे आणि ते गुरुशिखरावर, आता मी गुरुशिखरावर बसणार आणि महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय मी तो हलणार नाही असा संकल्प करतात आणि धरणं धरून बसतात. धरण्याला फार मोठी महत्व आहे. पूर्वी बघा तुकाराम महाराज धरणं माझ्या पोथ्या पाहिजेत, महाराज यावंच लागलं. हे धरणं म्हणजे सत्कर्मासाठी धरणं धरा, स्वतःच्या स्वार्थासाठी धरू नका. असा हा धरणं धरलाय आणि हा वेडापीर तिकडे बसलेला आहे. आणि पहिल्या दिवशी तुफानी वारा वादळ पाऊस पडतो आणि हा मूर्छितावस्थेत तिकडे पडलेला आहे गुरुशिखरावर. तेव्हा तर काहीच नव्हतं, चरण पादुकांवर साष्टांग वरुण राजाचं अभंग स्नान व्हायचं आणि त्या ह्याच्यामध्ये विजा पडायच्या, विजा समोर पडलेल्या पाहिलेल्या आहेत मी सुद्धा. मग अशा ह्याच्यामध्ये हा माणूस तिकडे बसलेला आहे आणि तरी त्यावेळेला काय महाराज दर्शन देत नाहीत. एक रात्रीच्या एक सुवासिनी दैवी स्त्री येते आणि तिला त्यांना मुठभर खिचडी खायला घालते आणि अदृश्य होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रकार. महाराज काय दर्शन द्यायला तयार नाही. स्वप्नावस्थेत सांगतात की हे घे, छाटी घे आणि निघून जा. पण ते पाहतात, स्वप्नातून बाहेर येतात, पाहतात तो छाटी जवळ पडलेली, पण महाराज दिसत नाहीत. म्हणून नाही, मी तुमचं दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही. आणि 3रा दिवस येतो, 3री रात्र सरायला येते. पुन्हा 3ऱ्या रात्री पुन्हा त्यांना स्वप्नावस्थेत येतं, ही छाटी घे, हा छाटी घ्या, हे कमंडलू घे आणि चालता हो इथून. मला काही नको, मला फक्त प्रत्यक्ष आपलं दर्शन पाहिजे. आणि ते स्वप्नावस्थेतून बाहेर येतात, पाहता बाजूला कमंडलू आहे पडलेला. मग ते म्हणतात महाराज तुम्ही हट्टी आहात, पण मी महाहट्टी आहे. तुम्ही तुमचा हट्ट पूर्ण करा, मी माझा हट्ट पूर्ण करणार. आणि त्या ठिकाणी हे करतात, सागर संगीत महाराजांची पूजा करतात, साष्टांग दंडवत घालतात, या लेकराचं शेवटचं वंदन तरी स्वीकार करा. आणि त्या ठिकाणी पाषाण आणून ठेवतात त्या चरण पादुकांच्या बाजूला. महाराज वंदन करतात आणि त्याच्यावर डोकं आपटतात. एवढ्या जोरात डोकं आपटतात, रक्ताच्या चिळकांड्या शरण पादुकांवर उडालेल्या आहेत, पण तरी सुद्धा महाराज प्रकट होत नाहीत. बघा किती परमोच्च लेवल पर्यंत महाराज परीक्षा घेतात. कारण दुसरी सर्व दैवता घ्या, तुम्ही जे मागाल ते, जो जे वांछील तो ते लाव. गणपती बाप्पा घ्या, लक्ष्मी घ्या, हे करा, तुम्ही जे मागाल ते देणार तुम्हाला. पण जे शाश्वताचं दान आहे ते फक्त आणि फक्त दत्तप्रभू देतात. आणि म्हणूनच या परीक्षा परमोच्च लेवलच्या असतात. तुम्हाला जे प्रिय आहे पहिलं ते तोडणार, पण ते परीक्षा घेतल्याशिवाय दर्शन देत नाहीत. हे दर्शन देत नाही पाहिल्यावर हे म्हणतात जशी बेसूर हास्य असतात, वेडापीरच म्हणजे जशी महाराज आपली मर्जी. आणि एवढ्या जोरामध्ये आपलं मस्तक त्या ठिकाणी आपटून घेतात की त्यांच्या कवटीची 2 छकलं होतात आणि निश्चेष्ट होऊन तिकडे पडलेले आहेत. ते निश्चेष्ट होऊन पडले, तक्षणी महाराज सगुण रूपात तिकडे प्रगट झालेले आहेत. कमंडल पाणी त्यांच्या अंगावर टाकतात, त्यांना शुद्धीवर आणतात, स्वहस्ताने त्यांची कवटी सांधून देतात आणि कृपेचा वरद हस्त ठेवतात आणि सांगतात जा आता ईश्वरी कार्याला. हे निरंजन रघुनाथ ज्यांना तिकडे प्रत्यक्ष दत्तप्रभूंनी दर्शन दिलेलं आहे सगुण रूपामध्ये. पण त्यासाठी कोणत्या लेवलची परीक्षा दिली आहे लक्षात घ्या.
माणसांना सगळं इझी पाहिजे आता. काही न करता 2-4 वाऱ्या केल्या की माणसं तिकडे बोटं दाखवायला सुरुवात करतात. आता तर रोपवे झालाय, रोपवेने जातात. आज एक वारी, पुन्हा सुटी यायला दुसऱ्या दिवशी दुसरी वारी, 2 वाऱ्या झाल्या, 4 वाऱ्या झाल्या. अशा वाऱ्या करून काय होणार नाही. तिकडे तुमची भक्ती त्यांच्या चरणापाशी पोहोचली पाहिजे. आणि ज्या क्षणी हा भक्ती तिकडे पोहोचेल, भक्तीचं परमोच्च लेवल गाठली जाईल, तेव्हा आणि तेव्हाच महाराजांचं तिकडे दर्शन होईल. अन्यथा होणार नाही. सगुण रूपात दर्शन मामूली गोष्ट नाहीये. निर्गुण रूपात झालं तरी सुद्धा आपण हे निर्गुण रूपात त्यांच्या गुरूंनी त्या ठिकाणी नाशिकला त्यांना दर्शन घडवून आणलं होतं. आणि हे सगुण रूपात या ठिकाणी महाराजांनी त्यांना दर्शन दिलं आणि मग पुढे ते कार्यासाठी बाहेर पडले. आणि त्याच्यानंतर मग सर्वत्र भ्रमण करत त्यांचा प्रवास चालू होता. आणि शेवटी त्यांनी ह्या ठिकाणी कृष्णेच्या काठी 1777 साली त्यांनी संन्यास घेतला. कारण संसारी होते, तोपर्यंत संसार राहून परमार्थात कसं जगायचं हे त्यांच्याकडून शिकावं. आणि त्याचं अनुकरण आम्ही करतोय. संसारात राहून परमार्थक त्यांनी केला, शेवटपर्यंत संसारात राहिले. 1777 साली त्यांनी संन्यास घेतला आणि त्याच वेळेला त्यांनी जलसमाधी घेतली आणि ते महाराजांच्या ह्याच्यामध्ये विलीन झाले. असं हे अवलियाचं कथानक आहे. त्याच्यानंतर टेंबे स्वामी महाराजांना झालंय, नारायण स्वामींना झालेलं आहे. बरीच जण असे आहेत की कित्येक साधू संत आहेत ज्यांची वयोमर्यादा आत्ताच म्हणालो, त्या प्रत्येकानं महाराजांनी काही ना काही दिलेलं आहे. आपण बोलतो महाअवतार बाबाजी, पण त्यांच्यावर कोणाचा वरद असतंय कोणाला कळत नाही. थोडं सांगा ना त्यांच्याबद्दल. ते तसं ते सगळ्या गोष्टी एकंदर होतात. पण सगळ्यांच्या मागे कार्यकारण करणारे परमगुरु दत्तात्रय आहेत. आता आपण बोलतोय हे यांचं आहेत, नेमिनाथ भगवान त्या ठिकाणी कोणाची उपासना करत होते कोणाला माहित नाही, फक्त बोलतो आपण. पण हे जे स्थान आहे ते जबरदस्त स्थान आहे. गिरनार एकदा तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तिकडे जायची इच्छा होते. आणि सर्व जे जाणारा कुठल्याही भक्ताला विचारा तिकडे जाऊन तुम्ही काय मागता, मागायची बुद्धीच होत नाही. कारण एवढी जबरदस्त एनर्जी आहे की तिकडे गेल्यानंतर तुम्हाला बुद्धीच होणार नाही. कारण पूर्ण तुमचं माइंड स्टँडस्टिल करून टाकतात ते. आतापर्यंत तुम्ही म्हणाला 350 पण माझे 332 याच्या पौर्णिमेच्या झाले. नंतर अमावस्या त्याच्या व्यतिरिक्त त्यात मी पकडतच नाहीये. पण त्या ठिकाणी बरीच जण म्हणतात पौर्णिमेला, पण खरं सांगायचं तर पौर्णिमा काय अमावस्या काय, महाराजांच्या ठिकाणी ती एवढी ट्रिमेंडस एनर्जी आहे की तुम्ही पौर्णिमेला जा किंवा अमावस्येला जा, ती एनर्जी एवढी सुद्धा आपण ग्रहण करू शकत नाही. बरोबर. आणि एवढं ट्रिमेंडस एनर्जीचं स्त्रोत आहे ते. मग आपण केव्हाही गेला तरी महाराज तिकडे आहेत, ही एनर्जी तिकडे आहे. फक्त घ्यायचं, प्रेमाने घ्यायचं आणि यायचं. बरोबर. हा एवढाच भाव आहे. खरंच खूप म्हणजे विलक्षण अनुभव होता. हो, खूप वेगळं आहे म्हणजे माझ्यासाठी आज हे. खरंय. आपल्याला मीपणाचा त्याग करता आला पाहिजे. जोपर्यंत तुमचा मीपणा जात नाही ना, तोपर्यंत अहम ब्रह्मास्मी म्हणतो आपण. म्हणजे आपण भगवान होत नाही, आपण ब्रह्मा होत नाही. पण आपल्यामध्ये असलेला आत्मा हा ब्रह्माशी निगडीत आहे, तो त्याचा अंश आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि जेव्हा त्याच्या अनुषंगाने जेव्हा आपण हे करतो, स्वतःतल्या अंतरात्म्यामधल्या मीचा शोध घेतो, जेव्हा तुम्हाला अज्ञान असतं तोपर्यंत ह्या मीला आपण शरीर समजतो. हा पंचमहाभूतांपासून बनलाय आणि तो देह आपल्याला ठेवून जायचा आहे. आपला आत्मा या कुडीमध्ये ठेवलाय. आत्मा चिरंजीवी आहे, पण तो देह नाशिवंत आहे, पण त्याचं भान राहत नाही. आपण त्या देहाच्या सर्व संसाराच्या ह्याच्या मायाजाळात फिरत राहतो आणि त्याच्यात आपला ऱ्हास करत राहतो. पण जेव्हा तुम्हाला ज्ञानप्राप्ती होते तेव्हा आपल्या अंतराळी असलेला आत्मा हाच तो परमात्माचा ब्रह्माशी निगडीत आपण करतो. मग आतला मी म्हणजेच आत्मा हे आपल्याला बोध होतो. म्हणजे आत्मबोध केव्हा होतो? मी आणि ब्रह्मा याच्यात फरकच नाही, कारण मी त्याचाच अंश आहे, हे आपल्याला ज्ञात होतं. तेव्हा त्याचा आपल्याला ज्ञात होते. आता समुद्राच्या लाटा वाहत आहेत, समुद्राच्या लाटा आणि समुद्र वेगळा आहे का? नाही. त्या लाटा पुन्हा त्यात मर्ज होतात. तसं आपला अणू आणि परमाणू घ्या, तेव्हा आपला आत्मा आहे आणि परमात्मा आहे. आपला आत्मा या परमात्मामध्ये विलीन करायचा आहे
म्हटलं आपण सरेंडर व्हायला पाहिजे, हा मीपणाचा त्याग केला पाहिजे. जोपर्यंत हा आपण त्याग करू शकत नाही तोपर्यंत आपण त्याच्या चरणापाशी जाऊ शकत नाही. मला सुद्धा जो अनुभव आला मगाशी तुम्ही विचारत होतात, गिरनारच्या पहिल्या वारीवरच मी जात असताना मला 500 पायऱ्यांवर पुढे जाऊ शकत नव्हतो. बरोबर. आणि जबरदस्त पायाला हे लागलं होतं आणि चालणं अशक्य झालं होतं. त्यावेळेला प्रत्यक्ष दत्तप्रभूंनी वृद्धाच्या रूपात येऊन मला उपदेशही केले बरोबर. आणि हात धरून अंबाजीपर्यंत नेला. वा. आणि हात धरून अंबाजीपर्यंत नेलं ना, मी पुढे जाऊ लागलो. ते म्हणाले, नाही बेटा, हे आदिमाया शक्ती आहे, माँ से शक्ती लेके आगे आ जाओ. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांनी ते असं रीतीने मार्ग दाखवत गेले. बरोबर. आणि मी आईचं दर्शन घेतलं, त्यांच्या पाठोपाठ निघालो. तेव्हा त्याच शरण पादुकांवर बसलेले ते वृद्ध गृहस्थ मला दिसले आणि त्याच्यानंतर माझा गिरनारचा प्रवास सुरू झाला. बरोबर. आणि दुसऱ्या वारीला जेव्हा मी गिरनारला पुन्हा, मला त्यांनी सांगितलं की पुन्हा येऊन बस. आणि मी गिरनारला जाऊन पोचलो. त्यावेळेला गिरनारला कुठल्याही प्रकारचं मंदिर नव्हतं, काही नव्हतं. अशी सगळी प्रतिकूल परिस्थिती होती. वरून पाऊस पडतोय, 3,500 फुटापेक्षा उंचीचं ठिकाण, पायऱ्यांचा रस्ता सोडला तर तिन्ही बाजूला दऱ्या, म्हणजे सगळे हे होते. आणि तिथे उभं राहणं कठीण होतं. पादुकांच्या बाजूला एक छोटासा हॉलो पाईप होता, त्याच्यामध्ये एक झेंडा लावलेला असायचा. त्या झेंड्याला पकडून काही वेळेला बसावं लागायचं. एवढे जबरदस्त वारा सुटायचा आणि ते बसणंही सोपं नव्हतं. आणि माझी ते दुसरीच वारी होती आणि तिकडे जाऊन दिवसभर तिकडे वास्तव्याला राहायचा, म्हणून मी जाऊन तिकडे बसलो. त्या पुजाऱ्यांबरोबर वार्तालाप करतोय आणि जेव्हा स्वप्नावस्थेत मी चरण पादुकांसमोर बसलो तेव्हा त्यांना स्पष्ट दत्तप्रभूंचा आदेश आला की रात्री वरती येऊन बस. त्या पुजाऱ्यांना म्हटलं, रात को मुझे गुरु शिखर पे आके बैठना है. बोला, हे दत्तप्रभूंचं अक्षय निवासस्थान आहे, त्यांना त्रास होईल अशी कोणती अनुचित घटना आम्ही करत नाही, कोणाला करू देत नाही. मी अति आग्रह धरला, म्हणा हमारे हात में नाही, हम लोग महंत आहे दत्तजुनी आश्रमात, त्यांना तुम्ही विचारा, त्यांनी तुम्हाला परवानगी दिली तर वरती येऊन बसा. संध्याकाळच्या सुमारास मी दत्तजुनी आश्रमामध्ये गेलो. त्या महंतांना विचारलं, ते म्हणा नाही नाही, किसी को हम लोग अलाव नाही करते. तेवढा दत्तप्रभूंचा आदेश आहे. मग मात्र गंभीर झाले आणि म्हणाले, जैसे प्रभू की इच्छा, प्रसाद भोजन लेके निघलो. रात्री 9-9:30च्या सुमारास दत्तजुनी आश्रमामधून मी वरती जायला निघालो. पण त्यावेळेला हे मुंबई, पुणा शहर अशी शहरं नाही आहेत किंवा हे जंगल, म्हणजे घनदाट जंगल आणि वाघ सिंहाचं ना तिकडे वावर नेहमी, आणि ते लाईटही नसायचा. आणि अशा ह्याच्यात रात्रीचा यांचा वावर असतो, फॅमिली त्यांची बाहेर पडलेली असते. आणि अशा ह्याच्यात मी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा पाऊस सुरू झाला. पावसाच्या सरींनी चिंब भिजून गेलो होतो आणि अर्ध अंतर मी पार केलं असं, आणि समोरून 15-20 फुटांवरून खाली सिंह उतरत होता. बापरे. आणि म्हटलं आता संपलं, कारण त्यावेळेची परिस्थिती बिकट होती. आणि म्हणजे मी मृत्यूच्या पलीकडे गेलो होतो, एवढी भयानक परिस्थिती. सगळीकडून फसवणूक झाली. 4-4 फॅक्टऱ्या चालवणारा माणूस जमीनदोस्त करून झाला होता. तेव्हाच महाराजांचा आठवण येते ना, जेव्हा तोपर्यंत चालत होतं तोपर्यंत आम्ही हवेत तरंगत होतो. जेव्हा खाली आणलं महाराजांनी तेव्हा महाराज आठवले आणि म्हटलं नाही, हे आपलं चुकलेलं आहे. आणि महाराजांनी ते चालू शकले असते, महाराज फॅक्टरी चालून एक इंडस्ट्रियलिस्ट म्हणून मिरवता आलं असतं, पण त्यांना मला ह्या मार्गाला न्यायचं. आणि हा मार्ग, आता मी ज्या मार्गाला आलोय की तो मार्ग अनुसरल्यानंतर मला जाणवतंय याच्यासारखा चांगला मार्गच नाही त्रैलोक्यामध्ये. धन दौलत, पैसा, अडका, बंगला, गाड्या सगळ्या एका बाजूला आणि महाराज एका बाजूला. त्यामुळे शाश्वताचं जे दान आहे तिकडे मिळतं. म्हणून जेव्हा महाराजांनी त्या ठिकाणी मला हे केलं तेव्हा मला कुठे वाईट असं वाटलं नाही. आणि त्यामुळे जेव्हा समजलं आता सिंह असो, वाघ असो, काय खायचं तर खाईल, आज संपलंय आपलं. आणि तरी मी महाराजांचं नामस्मरण केलं आणि मी मृत्यूच्या दिशेने पाऊल पुढे टाकलं. समोरच सिंह होता, उतरत होता. आणि मी पाऊल टाकलं, म्हटलं आता नाहीतरी पळणारच कुठे. आणि एक फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये मी पाऊल पुढे टाकलं आणि तो सिंह दरीत उतरून निघून गेला. आणि हा माझ्या जीवनातला पहिला टर्निंग पॉइंट ठरला. ते जर मी तिकडे पलायनवाद केलं असतं तर पळालो असतो, त्या सिंहाने मला काही केलंही नसतं. मी खाली दत्तजुनी आश्रमात सुद्धा आलो असतो, कारण तो वेगळ्या भक्तीवर परीक्षा घ्यायला महाराजांनी पाठवलेली असू शकेल. पण मी म्हटलं आता नाहीतरी मरायचंच आहे ना त्यांच्या चरणापाशी, ह्याच पायऱ्यांवर होऊन जाऊ दे. बरोबर. आणि जेव्हा मी पुढे पाऊल टाकलं तो मी
टर्निंग पॉइंट आला. मी गुरुशिखर गाठलं. गुरुशिखरावर चिटपाखरू कोणी नव्हतं रात्री. वरून पाऊस पडतोय चरण पादुकांवर आणि त्यांच्यासमोर बसून रात्रभर बसायला सांगितलं साधना. पण थंडी एवढी प्रचंड वाटू लागली, थंडीने कुडकुडायला लागलो मी. बरोबर. आणि तिथून बाहेर पडणं म्हटलं शेवटी 2 मन असतात तुमच्याकडे, एक पळपुट मन असतं हो. आणि एक दृढता असं दृढ मन असतं. पळपुट मन म्हणजे आलाच ना गुरुच्या आज्ञेने, आता उतर खाली, हो. जा दत्त जुने आश्रमात, ओली वस्त्र बदल, शेकोटीचे उबगे आणि पांघरुणात झोकून दे. बरोबर. पण त्याशिवाय अंतर्मनात दडलेल्या त्या वेड्या पिराने उचल खाल्ली. ते वेड म्हणते गुरुच्या आज्ञेने वरती आलायस, काही झालं तरी इथून हलायचं नाही. थंडीने कुडकुडून मेलास तरी चालेल, पण इथून हलायचं नाही. हलायचं ही नाही. दृढता जेव्हा अंतःकरणातून बाहेर पाझरली, तेव्हा मी हे वारंवार हे शब्द सांगतो, ही दृढता महत्वाची आहे. तुमच्या मनातला त्यांच्याबद्दलचा भाव महत्वाचा आहे, त्यांच्याबद्दलचा विश्वास महत्वाचा आहे. ही जेव्हा दृढता बाहेर पाझरली, तेव्हा त्या दृढतेमुळे त्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याची शक्ती शरीराला प्रदान केली गेली. आणि रात्रभर मी त्या ठिकाणी तग धरून बसलो. आणि सोपं नव्हतंच ते. प्रचंड थंडी वाजत होती, पाऊस पडतोय, थंड वारा आणि कुडकुडत होतो अक्षरशः. त्याच्यात रात्रभर काढला आणि मग ब्रह्ममुहूर्तात तिथेच एका जलपात्रामध्ये अभिषेकाचं जल होतं, ते घेतलं आणि चरण पादुकांवर अभिषेकाची धार धरली. आणि जशी अभिषेकाची धार चरण पादुकांवर धरली, त्या चरण पादुकांमधून एक दिव्य ज्योत बाहेर पडली आणि बाल्यावस्थेतील त्रिमूर्तीचं मला प्रथम दर्शन. सगळं अचंबित करणार आहे. पण हे करता करविता तो आहे याचा विसर शेवटपर्यंत पडता कामा नये. आपण कुठलाही मनुष्य प्राणी चमत्कार करू शकत नाही. जे बोलत असेल ते थोतांड आहे. कोणताही मनुष्य प्राणी चमत्कार करू शकत नाही. मग कलियुगात चमत्कार घडतात की नाही घडत? कलियुगातही घडतात. आपण श्वास घेतो हाही चमत्कारच आहे. त्यांनी दिलेले श्वास तेवढेच आपण घेऊ शकतो. त्यांनी दिलेले श्वास संपले की तुम्ही जय राम श्रीराम. बरोबर. मग तिकडेही थांबू शकत नाही. हे सगळे चमत्कार त्यांचेच आहेत. फक्त आपली भक्तीची परमोच्च लेवल गाठली हो. तर तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडतात, अन्यथा घडत नाही. नाही घडत. आणि मनुष्य प्राणी चमत्कार करू शकत नाही. कुठल्याही बुवा चमत्कार करू शकत नाही. कुठल्याही साधू म्हणत असतील आम्ही चमत्कार करतो, कुठेही जायचं नाही. एवढी फॅक्टरी चालत नव्हती. बरेच जण म्हणतात आम्ही अशा ठिकाणी जा, तिकडे लिंब उडतात हवेत होतं, म्हणून आम्हाला तिकडे जायचं नाही. सर्वांचे बाप आमचे गुरु दत्तात्रय बसलेले आहेत, त्यांच्याशिवाय आम्ही कुठेही जाणार नाही. आणि शेवटपर्यंत आजपर्यंत त्यांच्या भरोश्यावर जगलो. बरीच जण म्हणतात आमचा स्वामींवर विश्वास आहे. किती विश्वास आहे? स्वामी म्हणते जा आता वरती गुरुशिखरावर टाक खाली उडी टाक. पहिला आपल्या मनात विषय काय येतो? आपला विचार काय येतो? माझ्या देहाचं काय होईल? शिंदड्या होतील. बरोबर. तुम्ही परीक्षेत फेल झालात. पण ज्या बरोबर. क्षणी तुम्ही उडी टाकाल, स्वामी तुम्हाला झेलायला समर्थ आहे. हा विश्वास पाहिजे, ही दृढता पाहिजे. त्याशिवाय कुठलं कार्य सिद्धीला जात नाही. शिवाजी महाराजांनी, मी वारंवार ही गोष्ट सुद्धा सांगतो प्रत्येकाला, की शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करू शकले. कशाच्या बळावर? त्यांच्याकडे निष्ठावंत सैनिक होते. बरोबर. श्रद्धाच योग्य आहे. श्रद्धावंत वाचतात, पण श्रद्धा कशी विचलित होते, परिस्थितीनुसार ती बदलते. आज श्रद्धा आहे, उद्या तुमचं काम नाही झालं की तुम्ही मला दोष द्यायला मोकळे. केणे काका वाईट, तो माणूस बंधू आहे, हे सगळं चालतं. हो. सगळे ऐकलंय, सगळे प्रताप झाले. पण जेव्हा तुमची निष्ठा, श्रद्धा ही निष्ठेमध्ये परावर्तित होते, तेव्हा ती अचल असते. शिवाजी महाराजांकडे असे निष्ठावंत मावळे होते, म्हणून त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. अन्यथा एवढी नाही. खरंय काका, खूप छान. म्हणजे असं अविस्मरणीय क्षण तुम्ही जे सांगितलंय, खूप डीप होत आहे, जबरदस्त होत. पुढचा प्रश्न मी घेतो. हो, ही प्रचिती मिळण्यासाठी आपल्याला कुठली साधना अशी फलित झाली होती? चांगला प्रश्न आहे. आता एवढ्या वाऱ्या केल्या, तुम्ही म्हणाल एवढ्या वाऱ्या केल्या म्हणून प्रचिती. वाऱ्या कोणी करतं. बरोबर. आता खाली जे डोलीवाले जातात ना, 1000 12 शिवाय त्यांच्या वाऱ्या झाल्यात एवढ्या. आणि आपल्याला साधं चालता येत नाही. ते लोक डोली घेऊन तुम्हाला घेऊन वरती जातात. काही त्यांचं पूर्वीजन्मीचं
कर्म असेल त्याचं, पण त्याच्या जोडीला चांगलं कर्म सुद्धा असेल. त्यामुळे ते गिरनारच्या पायथ्याशी महाराजांच्या चरणापाशी आहेत. डोली घेऊन हजार हजार 1200 वाऱ्या करतात ते वरती नेऊन, आणि तुम्हालाही दर्शन घडवतात. त्यांच्यामुळे तुमचं दर्शन घडतं. त्यांना किती पुण्य प्राप्त होत असेल. म्हणजे तो भाव पाहिजे तिकडे, आणि हा भाव सर्वात महत्वाचा आहे. बरीच जण जातात आता साईबाबांना आपण सोन्याची सिंहासनं करून घालतो. बरोबर. त्यांना ते बसायचे दगडावर, पाषाणावर बसायचे, सोन्याची सिंहासन. आता हे पेंड आलं कुठेतरी. चांदीचं मैरप काय करतात, सोन्याची मैरप काय करतात. खरंय. हा, जड जवाहीर नेऊन ठेवतात तिकडे. दागिने तिरुपती बालाजीला दागिन्यांचा असतात. हिरे माणकं वाहतात. कोणी पंचपक्वान्नांचे नैवेद्य देतात. भरजरी वस्त्र प्रदान करतायत, नेऊन देत आहेत. सगळं आपापल्या परीने. पण सगळ्यात महत्वाचं असतं तीच गोष्ट विसरतात. तर तुमच्या अंतरात्मामध्ये असलेला शुद्ध, पवित्र आणि निरागस आणि शरणागत भाव, नेमका तोच तिकडे द्यायला विसरतात. आणि महाराजांना काय लागतं, श्रीपाद म्हणतो आपण त्यांना, श्री ज्यांच्या पायाशी, त्यांना तुम्ही काय देणार. ते द्यायला बसले. दत्त म्हणजे देणारा, दाता येतो, तो द्यायला बसले. घ्यायला आपण असमर्थ आहोत, आणि तो द्यायला बसलाय. आणि तुम्ही त्यांना काय देणार. त्याला जो पाहिजे तो पवित्र भाव द्यायचा आहे. तुमचा अंतरात्मा पहिला पवित्र करा. दुसऱ्याबद्दलचे वाईट विचार पहिले काढून टाका. हा असा आहे, तो असा आहे, ती असा आहे. याच्यापेक्षा आपण कसे आहोत. आपल्याला मनुष्य जन्म ईश्वराने का दिलाय, स्वतःला सुधारण्यासाठी. आपण दुसऱ्याला सुधारण्याचा मक्ता घेतो आणि दुसऱ्याचे दुर्गुण शोधण्यात आपलं आयुष्य व्यतीत करतो. स्वतःच्या दुर्गुणांकडे आपलं दुर्लक्ष होतं. मनुष्य जन्म आपल्याला त्यासाठी दिलाय, आपले दुर्गुण शोधून हुडकून बाहेर काढायचे. सद्गुणांचा हिस्सा वाढेल आणि तुम्ही ईश्वराच्या जवळ जाल. हे साधा सोपा मार्ग. आणि नामस्मरण आणि चांगलं कर्म, ह्या दोन गोष्टींची सांगड घालायची आणि ह्या मार्गाला चालायचं. आणि हा पवित्र भाव अर्पण केला की ईश्वर तुमच्या जवळ आहे. किंबहुना तो तुमच्या अंतरात्मामध्येच आहे, पण त्याला बसायला तो पवित्र ठेवायला पाहिजे. अंतरात्मामध्ये षड्रिपूंचा कचरा आहे, तो झाडणार कशाने. ते षड्रिप, हा नामस्मरणाची केरसुणी घ्यायची, तो झाडायचा. पण एक दिवस झाडून नाही होणार. नित्य नेमाने नामस्मरण करणं आलं, नित्य नेमाने नामस्मरण करायचं, तो कचरा झाडून टाकायचा. हे शुद्ध झालं का, तो तुमच्या अंतरात्मामध्ये, तो इथे बसणारच. बरोबर. मग त्याला इथे हृदय मंदिरात बसवा. तो गिरनारवरही आहे, चौलच्या दत्त मंदिरातही आहे, आणि तुमच्या गावात असलेल्या छोट्या दत्त मंदिरातही तोच आहे. बरोबर. एखादी वृद्ध स्त्री गिरनार चढायला जाते आणि काही 5 पायऱ्या चढून गेला. बाबा रे, मला काय येता येत नाही रे बाबा, मी आता थकले. आणि तिकडेच 5व्या पायरीवर बसली आहे. आणि दत्तप्रभू कुठल्याही रूपात तिकडे येतात आणि मायेला होतात. हा, काय पाहिजे का तुला, खायला पाहिजे काय करून विचारपूस करतात. डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात, निघून जातात. दत्तप्रभू तिच्यासाठी खाली उतरतात. बरोबर. याच्यापेक्षा भक्तीची मोठी लेवल ती कोणती आहे, ही लेवल गाठता आली पाहिजे. बरोबर. नुसतं वरती जाऊन भोज्जा केला म्हणजे महाराज मिळाले असं नाही. मी एवढ्या वेळा गेलो म्हणजे भोज्जा केला म्हणजे माझ्या स्वर्गाला पोचल्याचं होऊच शकत नाही. मी स्वतःला म्हणतो, बरेच जण म्हणतात प्रवचन, आता माझे आतापर्यंत 982 प्रवचन झाली गिरनारवर. मग पण ती प्रवचन केल्यानंतर माझ्या लक्षात येतं प्रवचनाद्वारे की महाराजांनी सांगितले ही प्रवचन आणि भिक्षेद्वारे सर्व कार्य करायची. हा पुढला भाग आहे. पण ते का प्रवचन करायची, त्या प्रवचनामध्ये माझी उजळणी होते. प्रत्येक प्रवचनामध्ये माणसं येतात, पाया पडतात, मी असा हात लावतो, बाबा हे लौकिकाचं तुमचं तुमच्याकडे. मी म्हणतो गुरु दत्तात्रय, तुमचं तुम्हालाच, हे नमन मला नाही आहे, तुम्हाला आहे, तुमचं तुम्हाला घ्या. आणि मी तिथल्या इथे त्यांना देऊन मोकळं होतो. कारण लौकिक तुमचा घात केल्याशिवाय राहत नाही. मग कालांतराने वाटतं आपणच महाराज झालो, आपणच देव झालो, आणि मग आपण स्वतःला महाराज म्हणून घेतो. पण जर मी म्हणत असेल मी महाराजांना पाहिलंय, कोटी सूर्याचं तेज ज्याने अनुभवले, तर स्वतःला महाराज म्हणून घेण्याचं धारिष्ट कदापि करणार नाही. हे वारंवार मी सांगतोय. बरोबर. कारण त्या ठिकाणी आपण काजवा सुद्धा नसतो, एवढी आपली लायकी सुद्धा नाहीये. त्यांनी आपल्याला जवळ चरणापाशी बसावं, त्यांच्या एवढी आपण पात्रता निर्माण करावी लागते, तेव्हा आपण त्यांच्या चरणापाशी जातो. जबरदस्त आहे. अर्जुनाला सुद्धा जेव्हा श्रीकृष्णाने विराट रूप दाखवलं, त्याचे डोळे दिपून गेले. आपण नाही पाहू शकत नेकड आहे त्यांनी कृपा केल्याशिवाय पाहू शकत नाही. मग कसला अहंकार आणि कसले महाराज, स्वतःला महाराज म्हणून घेणं चुकीचं आहे. ते
साध्या सोप्या याच्यात राहायचं, तळागाळात राहायचं आणि पुढे सरकायचं. बरोबर. काका तुमची इतकी ही साधना झाली, इतक्या हे वाऱ्या झाल्यात, हे त्याच्यामधलं कारण काय आहे त्याच्या मागचं? तुम्हाला सांगितलं लहानपणापासून मी दत्तप्रभूंना गुरु मानलेलं आहे. हो. शालेय जीवनापासून मी त्यांना गुरु मानले आणि त्या दिवसापासून आमचा प्रवास सुरू आहे. हो. प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांनी मला अनुभूती दिलेली आहे. बरोबर. कुठे मार्ग चुकला, फटकेही खाल्ले त्यांचे. बरोबर. फटके म्हणजे तुम्ही चांगलं वागावं म्हणून ते फटक्याचं प्रत्येकालाच देतात ते. हो. का तर तुम्हाला आपल्यावर कान पिळला, आपल्या आई वडीलने आपले कान पिळतात. का तर चांगल्या मार्गाने चला बरोबर. आणि ते करताना आपण चांगल्या आपले परिपूर्ण करतात आणि तुम्हाला जवळ घेऊन जातात. आणि हाच त्यांचा मार्ग आहे. आणि हे साधना करत असताना, एक एक साधना करत असताना आपण लहानपणापासून जेव्हा मी त्यांना गुरु मानलं त्यामुळे या प्रवाहामध्ये मी ओढला गेलो. हो. जेव्हा मी चांगल्या रीतीने 4-4 फॅक्टऱ्या चालवत होतो, सगळ्या ह्याच्यामध्ये होतो, अहंकाराला पहिला त्यांनी तोडून टाकला. बरोबर. सगळीकडे फसवणूक झाली, दारिद्र्यावस्था निर्माण केली. आणि मग महाराज सांगितलं आता तू अक्कलकोट गाणगापूरला जा. आणि मग तिकडून त्यांनी जी सुरुवात केली ती आस्थागायत. गिरनारलाही दर महिन्याला गुरुचरित्राचं पारायण, तिकडे फॅक्टरीच्या बाजूला एक छोटंसं औदुंबर, आता विशाल वृक्ष झाला, हो. दर महिन्याचं पारायण करायचं आणि गिरनारला जायचं. वा. ह्या सगळ्या साधना त्यांनी करून घेतल्या. त्यांनी करून घेतला म्हणून हे झालं, अन्यथा होणार नाही याची खात्री पटली. बरोबर. आपल्याला वाटतं मी केला, हा मी सुद्धा काढून टाकता आला पाहिजे. हा. मी साधना केली, साधनाचाही अहंकार येता कामा नये. मी वाऱ्या केला, हे सुद्धा चुकीचं आहे. कारण आपण वाऱ्या करत नाही, तो करून घेतो आणि काही कारणामुळे करून घेतो. प्रत्येक वेळेला येऊन एनर्जी द्यायची, त्याचे युटिलायझेशन कशासाठी करायचं हे सुद्धा त्यांचं गणित ठरलेली असतात. प्रत्येक वेळेला येऊन ते प्रेमाने हे करून पुढे पाठवतात. तो मार्ग तुम्हाला गवसता आला पाहिजे. जेव्हा तुम्ही त्या मार्गावर जाता तेव्हा मितूपणाची बोळवण झाल्याशिवाय राहत नाही. मग एक विरक्ती येते. गिरनारला जाऊन तुम्हाला काय मिळायचं आहे, तिकडे धन दौलत पैसा अडका, तुम्ही काय मागाल ते मिळू शकेल. बरोबर. पण ते सर्वोच्च स्थान आहे. आता आपण एखाद्या राष्ट्रपतीकडे जायचं आणि चणे कुरमुरे मागायचे, ते देऊ शकतात, ते काय अर्थ नाही. म्हणजे शाश्वताचं दान आहे ते तिकडे मिळतं. म्हणून आपली मती कुंठित होते आणि ते स्मर्तुगामी आहेत, स्मरण केल्याबरोबर येतात, अंतर्ज्ञानी आहेत, तुमच्या मनातले प्रत्येक विचार ते टिपतात. मग त्यांच्याजवळ मागायचं काय, तिकडे जाऊन काहीच मागायचं नसतं. कारण आपल्या आत्म्याचं कल्याण कशात आहे, आपल्यापेक्षा जास्त त्यांना ज्ञात आहे. आणि जेव्हा त्यांना ज्ञात आहे तेव्हा आपण काय सांगायचं, तुमच्या चरणापाशी शरण आलं, तर मी आणि तुम्ही तुमचं तुम्ही बघून घ्या. हे लेकरू तुझ्या चरणापाशी आलंय, शरण आलंय, त्याला कसं तुम्ही हे करायचं, त्याचा उत्कर्ष कसा करायचा हे तुमच्या हातात आहे, माझ्या हातात नाही. आपण शरणागत भाव ठेवायचा. कर्माचे अधिकारी आपण, गीतामध्ये दिलेलंच आहे, कर्माने वाधिकार. आपण फक्त कर्माचे अधिकारी आहोत. तुम्ही तुमचं कर्म करा, तो साक्षी भावाने तिथे उभा आहे. तुमच्या कर्माचं फळ द्यायला तो समर्थ आहे. त्याची अपेक्षाही आपण करायची नाही. मी हे केलं, बरेच जणांना आपल्या सवय आहे, मी हे केलं गाजवायचं, मी हे केलं, मी ते केलं. तो काय करतो, तो देतो आणि दाखवतही नाही. एका हाताने दिलं, दुसऱ्या हाताला करा. आपण नुसतं गवगा, मी हे केलं, मी इकडे दान केलं, बऱ्याच ठिकाणी हे चाललेलं असतं, पण त्याच्यामध्ये फसायचंच नाही आपल्याला. अशा रीतीने हे केलं तर तुम्ही ईश्वराच्या जवळ आहात, कुठेही दूर जायची गरज नाही. बरोबर. खूप छान काका, खूप छान. कर्म आणि साधना याची कशी सांगड घालता येईल? मग आता तुम्हाला निरंजन रघुनाथांचं उदाहरण सांगितलं होतं, हे उत्तम उदाहरण आहे. संसारात राहून परमार्थ कसा साधायचा, बरोबर, हे त्याचं उदाहरणच आहे. आणि कर्म आणि साधना हे अत्यंत आवश्यक आहे. बरोबर. या ईश्वराजवळ मी मगाशीच सांगितलं तुम्हाला, कर्म तुमचा चांगलं असेल, हळूहळू या ठिकाणी आपण आपल्या कर्माकडे लक्ष द्यायचं. दुसरं आपल्याला वाईट बोललं म्हणून खच्चीकरण करून घ्यायचं नाही. आपण आपल्याकडे येणारे प्रत्येक हर्डल्स तोडून आपल्याला पुढे जायचंय. त्या रीतीने आपण आपला मार्गक्रमण करत राहायचं. अविचल राहायचं, विचलित व्हायचं नाही. संकट आली म्हणून बऱ्याच वेळेला आपण विचलित होतो, अजिबात विचलित व्हायचं नाही. त्याच्यावरचा विश्वास ठेवून द्यायचा नाही. बरोबर. आणि आपण द्यायचं, त्याच्या सत्य मार्गाने आपल्याला चालायचंय. आणि हे करत असताना एक साधंसं छानसं उदाहरण आहे, गिरनारशी निगडीत आहे. आणि कर्म आणि ची सांगड घालून भक्ती केली तर काय होतं.
एक जैन स्त्रीचा उदाहरण आहे. जैन स्त्री म्हणजे मुंबईमध्ये राहत होत्या. आणि जैन स्त्री म्हणजे पूर्णपणे व्हेजिटेरियन. ओके. त्यांनी एका आसामच्या माणसाबरोबर त्यांचं लव्ह मॅरेज झालं आणि कालांतराने ते आसामला गेले. मुंबईतले प्रतिष्ठित बिल्डर वगैरे सर्व पैसे वगैरे गडगंज कालांतराने आसामला गेले आणि तिकडे त्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडे काही जेवण घेतला आणि फ्लाईटने मुंबईला आले. बरोबर. मुंबईला आले आणि त्या बाईच्या पोटातून माशाची दुर्गंधी बाहेर पडू लागली. काही बरोबर. खायला प्यायला गेली की माशाची दुर्गंधी यायची. त्यामुळे तिची अन्न पाण्यावरची वासना पूर्णपणे नाहीशी झाली. संपूर्ण शाकाहारी स्त्री आहे, अशी माशाची दुर्गंधी काय येते कळे ना. पैशाचा तुटवडा नाही, सर्व प्रकारचे डॉक्टरी उपाय झाले, आयुर्वेदिक झाले, होमिओपॅथिक झाले, ॲलोपॅथिक झाले, चांगले तज्ज्ञ डॉक्टरांचे सल्ला घेतला, फॉरेनच्या डॉक्टरांशी कन्सल्ट केले, मोठे मोठे हॉस्पिटलचे उंबरठे घालले. शेवटी बाबा अमनशाह बंगाली तंत्रमंत्र सम्राट, वशीकरण सम्राट, सगळ्यांचे तंत्रमंत्र मांत्रिकांचे उंबरठे झिजून झाले, पण काय गुण पडला नाही. त्यांचे बंधू होते, ते माझे मित्र, ते माझ्याकडे आले. प्रमोद भाई, आप हर पूनम को गिरनार में जाते, माझ्या बहिणीवर असा तंत्रमंत्र प्रयोग झालेला आहे, तिच्या पोटात कसली तरी वस्तू चारली आहे, तर तुम्ही काही करा आणि तिला यातून वाचवा. म्हटलं बाबा, मी जरी गिरनारला जात असलो तरी मला तंत्रमंत्र शक्तीतलं काही माहिती नाही. मला फक्त माझ्या गुरु दत्तात्रयांचं नाव माहिती आहे बरोबर. आणि मी गिरनारला जाईन ते यासाठी नक्की प्रार्थना करेन आणि त्यांच्या आशीर्वादाने जर तिचं कल्याण झालं तर तुमचं नशीब समजा, असं बोललो. आणि मी गिरनारला निघालो आणि तिकडे गोमुखी गंगा म्हणून आहे स्थान, तिकडले महंत माझ्या परिचित होते. मी त्यांच्या आत गेल्यावर ते म्हणाले, बैठे प्रमोद भाई, मी चाय रखता हूं. ते चहा ठेवायला आत गेले आणि मी तिकडे शिवलिंगापाशी बसलोय आणि ध्यानावस्थेत गेलो. ध्यानावस्थेत एक साधू माझ्यासमोर येऊन बसले आणि मला म्हणतात, जिस कार्य के बारे में तुम सोच रहे बहुत कठिन कार्य है, लेकिन अगर तुम्हारे गुरु चाहते हैं तो इसका सोल्यूशन मिल सकता है. बरोबर. आणि त्याच ध्यानावस्थेत मी दत्तधुनी आश्रमापाशी पोहोचलो आणि बाहेरच्या बाजूला एक वाघ होता आणि तो महाकाली मातेच्या गुंफेच्या दिशेने जाऊ लागला. मध्येच तो वाघ एका दरीमध्ये उतरायला लागला. त्याच्या पाठोपाठ मी चाललो आणि त्याच वेळेला या साधूबाबांनी महंतांनी मला चहासाठी आमंत्रित केलं. प्रमोदभाई, चाय तयार आहे. माझी ध्यानावस्था तुटली, मी चहा घेतला, तडक गुरुशिखर गाठलं. गुरुशिखरावर दिवसभर माझी तिकडे साधना झाली. पुन्हा संध्याकाळी दत्तधुनी आश्रमामध्ये मी त्या पुजाऱ्यांच्या समवेत आलो आणि रात्री मला एकट्याला पुन्हा गुरुशिखरावर जायचं म्हणून मी बाहेर पडलो दत्तधुनी आश्रमामधून आणि एका अनामिक शक्तीने मला खिचून न्यावं. त्या वाघ ज्या दिशेने गेला त्या दरीत मी उतरायला सुरुवात केली. बरंच अंतर पार केलं. त्या महाकाली मातेच्या गुंफेच्या मध्ये जो वाघ ज्या गुंफेच्या दरीमध्ये उतरत होता तिकडे उतरत गेलो आणि दूरवर मला प्रकाश दिसला. तो प्रकाश जवळ जाऊन पाहिलं तर एक शेकोटी पेटवलेली आहे. त्याच्या पाठीमागे 2 व्यक्ती बसलेले आहेत आणि त्यापैकी एका व्यक्तीने मला कठोर स्वरामध्ये जवळ बोलावलं. मी जवळ जाऊन पाहिलं, तो भिल्ल होता आणि भिल्लाच्या नजर तांबरलेली आणि डोळ्यातून जणू काय अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडतात. त्यामुळे सर्वांग माझं भीतीने भयकंपित झालं. मी त्यांच्या समोर जाऊन उभा राहिलो आणि त्याच वेळेला त्याच्या भिल्लाच्या बाजूला बसलेल्या भिल्लिणीने मधुर स्वरामध्ये मला जवळ बोलवलं, आओ बेटा बैठो. मी पाहिलं स्त्री सौंदर्याचा उत्तम नमुना भिल्लिणीच्या विषयात बसले. त्यांच्या नजरेतून वात्सल्याचे कारुण्याचे पाझर बाहेर पडत होते. त्यामुळे त्या दोघांच्या समोर जाऊन बसायला मी उद्युक्त झालो. इकडच्या तिकडच्या त्यांनी वार्तालाप केला आणि त्या भिल्लाने त्या जळत्या शेकोटीत हात घातलाय आणि चिमूटभर राख काढली आणि माझ्या हातात दिली आणि बोला, बेटा ए उसको खिला दो. एवढंच बोलले, बेटा उसको खिला दो. आणि मला निकलो तुम्ही अवघी गुरुशिखर पोहोचणार. त्यांच्या नजरेचं दडपण माझ्या मनावर एवढं होतं की मी पडत्या फळाची आज्ञा घेतली, तसंच मुठीत आवळली ती राख. उठून उभा राहिलो आणि त्यांना वंदन केलं आणि मागे फिरलो. 8-10 पावलं मागे आलो आणि माझ्यातला सायन्सचा स्टुडंट बाहेर पडला. तर म्हणे, ती राग जळत्या शेकोटून काढली, माझा हात भाजायला पाहिजे, ती गरम लागायला पाहिजे, थंडगार कशी. मी तात्काळ मागे वळलो आणि तुम्ही इमॅजिन करणार नाही, मागे पाहिलं ना तो भिल्ल दिसला, ना ती भिल्ली ना ती शेकोटी, पण ती राख मात्र सत्याच्या रूपात माझ्या हातात होती. ती मी रुमालात गुंडाळून घेतली आणि तडक मी गुरुशिखर गाठलं. रात्रभर गुरुशिखरावर बसून साधना झाली. 3ऱ्या दिवशी मी मुंबईत येऊन पोहोचलो.
फॅक्टरीत जेव्हा डबघाईला आलेली, पण फॅक्टरीत मी माझ्या प्रयत्नामध्ये कसूर नव्हती. फॅक्टरीच्या कामासाठी मी जायला निघालो, तेवढ्यात माझ्या मित्रांचा फोन आला, प्रमोद भाई कुछ हुआ है. मग मला आठवलं, मी बोला जल्दी आ जाइए. आल्यानंतर मी रुमालात गुंडाळलेली राख त्यांच्या सुपूर्द केली. बोला आप बहनजी को 3 दिन खिला दो. आणि मी कामाच्या निमित्ताने मी अलिबागला निघून गेलो फॅक्टरीला. आणि कामाच्या व्यापात मी विसरून गेलो. तिसऱ्या दिवशी माझ्या मित्रांचा फोन आला आणि त्यांच्या स्वरामध्ये अत्यंत उत्साह होता. प्रमोदभाई मिरॅकल हो गया. बोला क्या हो गया. माझ्या बहिणीला इतके औषधोपचार केले, सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट दिल्या, पण कसलाही गुण येत नव्हता. पण तुम्ही दिलेल्या त्या विभूतीने तिच्या पोटातून येणारी माशाची दुर्गंधी पूर्णपणे थांबलेली आहे आणि ती अन्नपाणी ग्रहण करते. हे ऐकल्यावर मी अचंबित झालो, कारण बिईंग अ सायन्स स्टुडंट ही गोष्ट मी कदापि ऍडमिट करणार नाही. कारण एखाद्या राखेमुळे तुमचा रोग बरा होतोय, पण घडलेली घटना सत्य होती, त्याला साक्षीदार मी होतो. मग माझं मन याचं विश्लेषण करू लागलं की कशामुळे घडलं असेल. आणि विश्लेषण करता करता त्या बाईचं कर्म माझ्या नजरेसमोर आलं. त्या बाईचं कर्म काय होतं, ती कुठलंही उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हाताला कळणार नाही अशा रीतीने ती दान धर्म करायची. एखाद्या आदिवासी पाड्यांमध्ये जायची, तिकडल्या शाळांमध्ये तिने कॉम्प्युटर प्रदान केले होते. कॉम्प्युटर मुलांचा विद्याभ्यास करून त्यांची प्रगती व्हावी. शाळेतल्या वह्या पुस्तकं त्यांची फी भर. एखाद्या अनाथाश्रमामध्ये जाऊन तिकडल्या वृद्धांना मदत करायची, अनाथांना मदत करायची, वृद्धाश्रमात जायची, कुष्ठरोग्यांच्या वस्तीवर जाऊन त्यांना मदत करायची, एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन शोधून गोरगरिबांना त्यांना मदत करायची. औषधापासून कोणाचं अडलेलं आहे का, एखाद्याचं ऑपरेशन अडकलेलं आहे का, ती स्वतः त्या ठिकाणी त्यांना हुडकून काढून मदत करायची. त्यांच्या घरामध्ये वाढदिवस साजरा करण्याची अभिनव पद्धत. घरामध्ये स्वतः ती बाई पातेल्याचे पातेले वरण भात पोळी भाजी एखादा गोड पदार्थ बनवायची. कोणाचाही वाढदिवस घरात असेल आणि मुलांना घेऊन कुष्ठरोग्यांच्या वस्तीवर जा, अनाथ आश्रमामध्ये जा, स्वहस्तानी त्यांना जेवू खाऊ घालायची. हे त्या बाईचं कर्म फळीत झालं. त्यामुळे त्या राखेची विभूती झाली आणि विभूतीचं औषध झालं. हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण त्याच्यानंतर मला बऱ्याच जणांचे फोन येऊ लागले की प्रमोद भाई आप गिरनार पे जा रहे, हमारे लिए विभूती लेके आओ. म्हणलं बाबा रे, त्या विभूतीने तुमचा रोग मिटणार नाही. त्याला कर्माची योग्य सांगड आवश्यक आहे. आणि जर तुमचं कर्म चांगलं असेल तर रस्त्यावरची माती घेऊन जरी तुम्ही खाल्लीत तरी ते औषध म्हणून तुम्हाला लागू पडेल. हेच त्रिकालाबाधित सत्य आहे. खरंय. एकदम जबरदस्त होतं हे, काहीतरी वेगळं होतं आणि खूप छान. म्हणजे काय निष्ठा आहे. बरं मला सांगा काका की आता दत्तगुरु आणि नवनाथ यांच्या गिरनारशी काय संबंध आहे. आणि नवनाथही गिरनारवर तपश्चर्या करीत होते का. हो, नवनाथांचे गुरु दत्तात्रयच आहेत. हो. मच्छिंद्रात पहिले नवनाथांपैकी त्यांना शिवशंकरांनी दत्तात्रयांच्या झोळीत टाकलं म्हणा. बरोबर. मच्छिंद्रनाथांना त्यांनी त्यांना दीक्षा दिली, गोरक्षनाथांनी दिली. नवनाथांचे गुरु तेच आहेत दत्तात्रय. आणि हे सर्व ईश्वरी कार्यासाठी. तेव्हा तंत्रमंत्राचा भयंकर प्रादुर्भाव होता आणि त्यांच्यावर हे करण्यासाठी, त्याच्यापासून सामान्य लोकांना वाचवण्यासाठी सध्याही बघा कुठेतरी तंत्रमंत्र सम्राट, वशीकरण, नको त्या गोष्टी चाललेल्या आहेत. यांनी शाबरी मंत्राचा वापर केला आणि या सर्वांवर हे करून लोकांचं संरक्षण केलेलं आहे नवनाथांनी. आपण जेव्हा त्या शाबरी मंत्राचा दुरुपयोग होऊ लागला तेव्हा त्यांनी ते पुन्हा गुपित ठेवलेले आहे. पण आजही नवनाथ आहेत, दत्तात्रय आहेत आणि ते त्यांच्या भक्तांना त्या वेळेला येऊन दर्शन देतात आणि त्याप्रमाणे कार्य करून घेतात. नवनाथांनाही गोरक्षनाथांना वगैरे त्या ठिकाणी गुरुशिखरावर त्यांनी तपश्चर्याला बसवलेलंच होतं आणि तपश्चर्या त्यांच्याकडून करून घेतलंय. समोर दातार पर्वत आहे, तिकडे नवनाथ धुनी आहे वरती. आणि तिकडे तुम्ही जर गेला दातार पर्वतावरून सगळे जाऊ पोहोचू शकतील अशी गॅरंटी नाही आहे. कारण काही जण त्या चक्रीमध्ये फिरतात आणि त्यांना स्थानही मिळत नाही. त्यांची इच्छा असेल तर तुम्ही त्या धुनीपर्यंत वरच्या पोहोचू शकता. अवघड आहे पण तिकडे जाऊ शकता, दर्शन घेऊ शकता. आजही तिकडे त्यांचं अस्तित्व आहे. इव्हन अश्वत्थामाचंही त्या ठिकाणी अस्तित्व आहे. त्या ठिकाणी एका गुंफेमध्ये शिवलिंगावर अश्वत्थामा फुलं व्हायला येतात. अशा पद्धतीचं तिकडे त्यांचंही आहे.
राजा भर्तृहरी, राजा गोपीचंद आजही चिरंजीवी अवतार आहेत. ते सुद्धा त्या ठिकाणी भ्रमण, जर तुमची तेवढी पात्र असेल तर तुम्हाला त्यांचंही दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. कुठल्याही रूपात येतात आणि तुम्हाला मार्गस्थ करतात. नवनाथांचा तर प्रश्नच नाही. त्रैलोक्यामध्ये आजही त्यांचं भ्रमण चाललेलं आहे. समाधी घेतली दाखवण्यापुरती, पण बाकी त्यांचं अस्तित्व आहे आणि चराचरामध्ये व्यापलेले आहेत सर्व आणि ईश्वरी कार्यासाठी चाललेले आहेत ते सर्व. बरोबर. आपले जसे आपण दत्तगुरूंना हे गुरु मानलेलं आहे, हो. तर एक सामान्य माणसांनी गुरुचा शोध कसा घ्यावा? खरं सांगायचं तर गुरुचा शोध आपण घ्यायचाच नसतो. बरोबर. दुर्दैवाने आता काय होतं, माईक वरून दीक्षा दिली जाते. इकडे द्या बाबा, याच्याकडे 50,000 जमा करा, तिथे दीक्षा घ्या माईक वरून. असे दुर्दैवाने मला बोलावं लागतं. आहे, ही फॅक्ट आहे. आणि जेव्हा तुमची अध्यात्माची बैठक स्थिर होईल तेव्हा तुम्हाला गुरु स्वतः येतील आणि तुम्हाला घेऊन जातील. तोपर्यंत काय करायचं, घरी बसून साधना करा. एखाद्या चांगल्या मंदिरात जा किंवा घरी बसा, नित्य नेमाने साधना करा. आणि साधना अशा रीतीने करा की ईश्वराला तुमच्या जवळ यावंच लागेल. साधना जे काय कराल ते थोडं करा, पण मनापासून. आपण संसारी माणसं, संसारात राहून संसाराचा राहडगाडग सोडून जर तुम्ही करायला गेलात तर होणार नाही. कारण अशा जर रीतीने जर तुम्ही हे करायला गेलात तर तुम्हाला काहीच साध्य होणार नाही. आणि जर तुम्ही ह्याच्यात राहून जर कर्मा सांगड घालून भक्ती करायला लागलात आणि नित्य नेमाने साधना करायला लागलात की एखाद वेळ हळूहळू तुमचा बेस फर्म होतो. पाया मजबूत झाला की त्या ठिकाणी मग गुरु येतील, हात धरतील आणि तुम्हाला पुढल्या मार्गाला घेऊन जातील. प्रत्येकाचे गुरुही ठरलेले असतात, तुम्हाला येतात, घेऊन जातात. तोपर्यंत खरं सांगायचं तर जन्म दिला, आई आपले गुरु आहेत, वडील गुरु आहेत, ज्यांनी आपल्याला शिक्षण दिलं ते शिक्षक आपले गुरु आहेत. नोकरी धंद्यात गेले, आपल्याला शिकवलं जातं, तेही आपले गुरु समज आहे. जो ज्ञान देतो तो गुरु आहे. बरोबर. दत्तात्रयांनी 24 गुरु केले. कशाला केले? हे तुमच्या आमच्या सारख्या, त्यांना काय गरज होती? तुमच्या आमच्या सारख्यांना दाखवण्यासाठी प्रत्येकापासून त्यांनी एक एक गुण घेतलाय. म्हणजे असे गुण वेचत वेचत जेव्हा तुम्ही परिपूर्ण होता तेव्हा तुम्ही ईश्वराच्या जवळ जाता. मग गुरु येतील, हात धरून तुम्हाला घेऊन जातील, तुमचा बेडा पार करतील. तोपर्यंत इथे तिथे कुठेही भ्रमित होऊ नका. घरामध्ये देवत्व आलं की ऑटोमॅटिक तुमच्या घरातलं वातावरण निर्मळ पवित्र होतील. नित्य उपासनेमुळे काय होईल, तुमच्या घरात सुशील वातावरण निर्माण होईल. घरामध्ये आता तुम्ही पूजा अर्चा हे करता, घरातलं वातावरण प्रसन्न राहील. घरातली स्त्री जेव्हा स्वयंपाक करता करता नामस्मरण करते, त्याच्यामध्ये सात्विकतेचं तेज उतरतं आणि ते तुम्हाला अधिक सुशील बनवतं. अशा रीतीने तुम्ही करत राहायचं. फक्त पैशाच्या मागे धावणं म्हणजे ते क्षणिक आहे. जे शाश्वत आहे त्याचं दान पाहिजे आणि शाश्वत आहे ते महाराज आहेत. बरोबर. काका, माझं यामध्येच एक ऍडिशनल म्हणजे पर्सनल असं आहे की भरपूर लोक असे म्हणतात की नाही का की सगुण देहधारी गुरु असावा किंवा काहींचे नाहीये, निर्गुण रूपात आहे. तर मग ते निर्गुण रूपात असले तर मग आपण का दुसरा देहधारी असलाच पाहिजे असे मला खूप लोक येऊन सांगतात. अरे देहधारी गुरु असला आता बघा, आता मी तुम्हाला सांगितलं, तुमचे आई वडील सुद्धा तुमचे गुरु आहेत. बरोबर. जो तुम्हाला ज्ञान देतो तोही गुरुच आहे. असे एक एक करून गुरुचे टप्पे आहेत. बरोबर. पण आता सध्याची परिस्थिती एवढी बिकट आहे ना, म्हणून मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही एक करत राहा, तुम्हाला स्वतःला ते ज्ञात होईल. एखादा गुरु येतील आणि तुम्हाला मार्ग दाखवून जातील. तोपर्यंत प्रतीक्षा करा आणि ह्या अशा टप्परींवर जाऊ नका. करेक्ट. घरात बसून साधना करा आणि चांगल्या मार्गाने करा. आणि हे करत असताना निश्चितपणे तुमचे गुरु येतील, कुठल्याही XYZ ला पाठवतील आणि तुमचा मार्ग हे करून द्या. आणि मग शेवटी तो परमगुरु आहेतच. आणि आपण बघतो परमगुरु आहेत ना, म्हणजे हे गुरु तत्व आहे आणि ते काम करत असतंय, लक्षात घ्या. बरोबर. आता तुमच्या गुरूंचे गुरुही तेच आहेत ना, मग ते काम करून घेत आहेत. मग त्यांचं प्रत्येक ठिकाणी सूक्ष्म रूपाने त्यांचं लक्ष येतं. सुपर कॉम्प्युटराइज आहेत ते, त्यांच्या नजरेतून काही सुटत नाहीये. तुम्ही केलेल्या प्रत्येक कर्माचा लेखाजोखा त्यांच्याकडे आहे. मग तुम्ही दुसऱ्यांच्या कर्मामध्ये ढवळाढवळ करायचे कारण काय? तुम्ही तुमच्या कर्माकडे लक्ष द्या. ते बघायला समर्थ आहेत हे लक्षात घ्या. आणि जेव्हा ते समर्थ आहेत तर त्यांच्यापासून काहीच लपून नाहीये. फक्त आपण आपलं शुद्ध कर्म करत राहा ना, नाहीतर मग काही नाही. आणि संसारात राहून परमार्थ साधता आला पाहिजे. बरोबर. एक छोटस उदाहरण देतो त्याच्यामध्ये.
एक तुमच्या आमच्यासारखा आहे संसारी माणूस, हो. कालांतराने त्याला विपरीती झाली की विरक्ती आली, म्हणतो मला विरक्ती आली, मला आता संन्यास घ्यायचा आहे. अच्छा. संसार बायका मुलं सोडली त्यांनी अच्छा. आणि तिकडे अक्कलकोट स्वामींचं मंदिर आहे, त्याच्या पाठीमागे गजानन महाराजांचं, म्हणजे शेगावचे गजानन महाराज नाही हा. तर परशुराम महाराजांनी अग्निहोत्राची दीक्षा ज्यांना दिली हो. त्यांचं तिकडे गुरुमंदिर आहे. हो. तिकडे तो माणूस आला आणि नित्यनेमाने तिकडे 1008 गुरुचरित्राचं पारायण केली. ते 1008 म्हणजे तुम्ही इमॅजिन करा किती लेवलला माणूस पोचला असेल. आणि त्यांच्याकडे एक यती येतो आणि तो त्यांना वाटतं की आता आपले हात स्वर्गाला पोचले, आता आपण सर्व परिपूर्णता आली. म्हणून ते विचारतात की मला आता पुढला मार्ग कसा आहे. म्हणजे नाही, तुझा मार्ग तुझ्या हाताने तू कुंठित केलेला आहे आणि तू संसारी, तुझ्या बायका मुलांचा त्याग करून तू इकडे सोडून तू इकडे आलास, त्यामुळे ह्या कर्माचं फळ 1008 पारायणाचं फळ का तुला या जन्मात नाही मिळणार. अरे त्यामुळे ते एकदम निरुत्साही झालं. आता मी करू काय, आता मला पुढला मार्ग आहे, हा आता जन्म तुला देह ठेवायची वेळ आली, आता काय करणार तू, आता देह ठेवायची वेळ आली, तर पुढील जन्मी ह्या याच्यामुळे तेच कर्म चांगलं गेलं, त्याच्यामुळे तुला चांगली बुद्धी होऊन तू पुढला मार्ग अनुसरशील, पण ह्या जन्मात तुला तो मिळणार नाही. ते अगदी हतोहत होतात आणि त्यामुळे आजारी पडतात. हो. आजारी पडले की त्यांचा मुलगा येतो आणि त्यांना घरी घेऊन जातो आणि त्यांची सर्व प्रकारची सेवा शुश्रूषा करतो. आणि त्यांनी म्हणायची खोटी, पाण्याचा ग्लास समोर, सर्व प्रकारची सेवा करतो. हो. आणि तो त्यांना म्हणतो तुम्ही ना, मी एक संत म्हणून मी तुमची सेवा करतोय, बाप म्हणून नाही, कारण बापाचं कर्तव्य तुम्ही पार पाडलेलं नाही आणि सर्व प्रकारची सेवा करतो, सेवा शुश्रूषा करतोय. आता तुम्ही स्वतःच ठरवा याच्यामध्ये श्रेष्ठ कोण, 1008 पारायण करणारा तो संसार सोडून पळणारा संत, की स्वतःच्या कर्माला प्राधान्य देऊन आपल्या बापाची सेवा शुश्रूषा करणारा हा मुलगा. तुमचं तुम्हाला उत्तर मिळेल. छोटस आहे पण त्याच्यात उत्तर मिळतं. जबरदस्त अनुभव होता, खतरनाक अनुभव होता. स्वामींचा कधी काय आहे असा अनुभव आम्हाला सांगा. आम्ही कर्दळीवनात गेलो होतो हो. आणि त्यावेळेला माझं दादरला प्रवचन होतं हो. आणि बडोद्याचे माझे मित्र त्या ठिकाणी 70 जणांचा ग्रुप होता आमचा. आणि बडोद्याचे माझे मित्र रात्री बडोदा एक्सप्रेसला बसले होते. तेव्हा मी सँडस रोड स्टेशन जवळ राहत होतो आणि त्यांचा सकाळीच दादर स्टेशनला ते उतरले आणि त्यांनी मोबाईल स्विच ऑफ केलेला होता. सकाळी उठून ते बघतायत तर त्यांच्या बायकोचे डझनभर फोन कॉल होते. बरोबर. त्यांचा मुलगा तिकडे सारख्या रात्रभर फिट्स येत होते त्याला आणि त्यामुळे ती चक्रावली होती, टेन्शनमध्ये आली होती. बरोबर. आणि मग यांनी मला फोन केला की काका मी इथे आलो दादर स्टेशनला, पण माझ्या मुलाची अशी अवस्था आहे, काय करू, तुम्ही सांगाल तसं करू. म्हटलं आता तुम्हाला बडोद्याला जायला पुन्हा व्हेकल लगेच ट्रेन नाही आहे आणि तुम्ही तिकडे जाल आणि तोपर्यंत जर तुमचा मुलगा बरं वाटलं तर तुम्ही तिकडे पोहोचेपर्यंत जर त्याला बरं वाटलं मग तुम्हाला वाटेल अरे आपण गेलो असतं तर बरं झालं असतं. तुम्ही स्वामींवर सोडा, स्वामींच्या विश्वासावर चला, पण प्रयत्न करा, त्यातून आपण जायला वेळ आहे तोपर्यंत जर काय घडलं तर बघूया. आणि तुम्ही या माझ्या घरी. म्हटलं ते घरी आले, आंघोळ वगैरे त्याने उरकली आणि त्याच्यानंतर मग माझं प्रवचन होतं. त्यावेळेला दुपारी 1च्या सुमारास त्यांच्या आमच्या बडोद्याची काही मंडळी होती, त्यांना मी फोन करून ह्या मुलाला तिकडे डॉक्टरकडे न्यायला सांगितलं होतं. त्यांनी येऊन ट्रीटमेंट दिली. 1 वाजता त्यांच्या मुलाचा फोन आला. स्वतः त्या मुलांनी फोन केला की पप्पा तुम्ही जा काकांबरोबर, मला बरं वाटतंय. वा. आणि ते खुशीत आले. मग आम्ही रात्री दादरला ब्राह्मण सेवा मंडळाच्या इथे काहीतरी प्रवचन उरकलं आणि तसंच आम्ही ट्रेनमध्ये बसलो. ट्रेनने आम्ही तिकडे गेलो श्रीशैलमला आणि तिथून आम्ही कर्दळी वनात जायचं होतं. व्यंकटेश किनाऱ्याजवळ पोचून तेव्हा सगळ्यांना आम्ही काही गाईड केले होते. तिकडे दत्तयाग करणार म्हणून समोर आम्ही बरोबर आमच्या काही मंडळी होती, काही पोर्टर बरोबर घेतले होते, त्यांच्याजवळ सामान देऊन आम्ही पुढे पाठवलं आणि प्रत्येकाला पाण्याची 1-1 बाटली देऊन आमचा प्रवास चालू होता. आणि 70 माणसं, त्याच्याबरोबर काही तरुण तुर्क होते,
पुढे होते, काही तरुण तुर्कांना मागे ठेवले बरोबर. आणि काही 63 वर्षाचे तरुण माझ्याबरोबर होते वा. आणि ते सगळेजण आमचा प्रवास चालू होता. हो. आणि सगळ्यांना सांगितलं, मुलांना, भाऊ तुम्ही मागे पुढे थांबा, कोणाला काही अडचण आली तर सही करा. आणि प्रत्येकाला पाण्याची एक बाटली ती अक्कम्मादेवींच्या गुंफेपर्यंत जाईपर्यंत ते पुरवायची होती. हो. माझ्याजवळ एक पाण्याची बाटली होती. आणि आम्ही तिकडे निघालो आणि तिकडे एका स्पॉटवर मी येऊन पोहोचलो आणि माझ्याबरोबर ते सतीशभाई म्हणून माझे मित्र होते आणि बडोद्याहून आले होते. त्यांच्याच मुलाचा प्रॉब्लेम झाला होता. त्यांना एकदम गहीवरून आलं आणि त्या डोळ्यातून अश्रू येऊ लागल्या. आणि मी म्हटलं, काय झालं सतीश? नाही, तुमच्यामुळे आम्ही आलो. आणि म्हटलं, नाही, स्वामींची कृपा, त्यांनी तुम्हाला आणलंय, कशाला खंत करता. त्यांना सांत्वना दिली आणि आम्ही तिकडे यांच्या चरण उमटलेले आहे कातळावर हो. स्वामींच्या वा. कर्दैवनात, हो. त्याच्यापाशी आम्ही पोचलो. बरोबर. आणि पोचलो तर आम्ही दत्तयाग करणार म्हणून सर्व पूजेचं साहित्य वगैरे त्या पोर्टर करून आम्ही पुढे पाठवून दिलेलं. आमच्याजवळ काहीच नव्हतं. हो. प्रत्येकाची पाण्याची बाटली प्रत्येकाने वापरली होती. हो. फक्त मीच एक असा होतो की मी एकही थेंब पाणी प्यायला नव्हतो. वा. कारण माझ्या मनात विचार येत होता की जर कोणाला पाणी लागलं तर आपण हे देता यावं, हा एकच विचार होता. आणि त्यामुळे पाणी न पिता ती इंटॅक्ट बाटली माझ्याकडे होती. बरोबर. म्हटलं, चला काहीच नाही तर पाणी आहे, आपण त्यांनी अभिषेक करूया. बरोबर. म्हणून मी बसलोय. माझ्या पुढे काही मंडळी निघून गेलेली, पाठीमागे काही जण होते तरुण हो. येणारे. 20-25 जणांचा एक ग्रुप बरोबर. मागे ठेवला, तो येत बरोबर. होता. माझ्याबरोबर 2 भगिनी होत्या आणि आम्ही तिकडे बसलोय. मी बसलो चरण पादुकांवर, पाणी उडून अभिषेक करतोय मी. आणि मी अभिषेक करतोय, माझ्या बाजूला पाठीमागे सतीशभाई, त्याच्या मागे या 2 भगिनी, आणि मी अभिषेक करतोय. म्हणजे, काका तुम्ही पाणी टाकताय की अत्तर टाकताय? आणि एवढा सुगंध दरवळायला लागला तिकडे, वा. आणि एवढं जबरदस्त सुगंध तिकडे यायला लागला की ते चक्रावले. हो. आणि त्याच वेळेला मी पाहिलं, मी चरण धुतोय त्यांचे आणि त्या चरणात बघतोय तर साक्षात त्यांचे चरण आणि 8-9 फूट उंचीचे स्वामी समर्थ अजान भाऊ तिकडे उभे, सुवर्णकांती नजरेतून तीव्र ह्याच्या तेजोवलय दिसत होते, पूर्ण प्रकाशमय. आणि मी बघता बघता मी बोलतोय, तोंडातून शब्द उमटे ना, मी फक्त तोंडातून शब्द येतात, स्वामी. ते बघा काय झालं, स्वामी. माझ्या पाठीमागे बसलेल्या कोणालाही ते दिसत नव्हते. मी फक्त स्वामी स्वामी करतोय. आणि शेवटी मी ते म्हणाले, काय झालं स्वामी स्वामी काय करता? मी मागे वळलोय आणि त्यांना म्हणतोय, समोर बघा तिकडे स्वामी उभे आहेत. आणि मी मागे वळून बघतोय, स्वामी स्वामी नाही. आणि माझ्या पाठीमागून तो 25 जणांचा ग्रुप आला आणि ते सगळे होतात, एवढा सुगंध दरवळतो आजूबाजूला. स्वामी प्रत्यक्ष त्या ठिकाणी सगोट रूपात दर्शन देऊन मस्त. एकच आयुष्य. एकच गोष्ट सांगतो, ईश्वरा भेटायचंय ना, तर आई कशी आपल्या आईला कसं आपल्या लेकरू हाक मारतं आणि आई धावत येते. गावा ठिकाणी एक आई आहे, आपल्या झोपडीमध्ये नवऱ्याबरोबर राहिली. बरं. तिने तिच्या मुलीचं लग्न करून दिलंय हो. शहरामध्ये. हो. आणि शहरामध्ये असलेल्या त्याच्या मुलीला त्या नवरा प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करतो. हो. प्रसूतीच्या वेदनेने ती मुलगी विव्हळते. एक होणारी आई आपल्या आईला साथ घालते, आई या कळा, या वेदना मला सहन होत नाहीत, तू आहेस तरी कुठे? आणि ती तिकडून टावं फोडते आणि गावा ठिकाणी झोपलेली तिची आई तडफडून झोपेतून उठते. नवऱ्याला उठवते, अहो झोपलात काय तिकडे, माझं लेकरू तडफडते. हे कोणतं टेलिकम्युनिकेशन आहे? एका आईला घातलेली साथ जर तिच्यापर्यंत पोहोचत असेल तर गुरुबाऊली कोटी कोटी आईची आई आहे, तिच्यापर्यंत साथ पोचणार नाही असं होऊच शकत नाही. पण ती हृदयाच्या गाभाऱ्यातूनच बाहेर पाझरली पाहिजे, तेव्हाच ते तिकडे पोहोचेल. अन्यथा एवढं नाही. एवढं एकच
गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्या. मीपणा, अहंकार, मी कोणतरी आहे नाही. जे शाश्वत आहे ते त्यांच्यापाशी आहे. धन दौलत पैसा का सर्व शून्य आहे. फक्त ते आहेत आणि या त्रैलोक्यामध्ये त्यांच्याशिवाय तारणार कोणी नाही. तुम्हाला सगळे नातेवाईक भेटतील, मित्र भेटतील, सर्व जणांकडे स्वार्थ आहे. फक्त प्रेम करतील ते फक्त आणि फक्त गुरु. तुमचे गुरुच तुमच्यावर प्रेम करतील. हे परमगुरु तुमच्यावर प्रेम करतील आणि त्यांच्या प्रेमामध्ये कुठेही मिलावट नाहीये, कुठेही स्वार्थ नाहीये. एवढंच लक्षात घ्या आणि त्यांच्या चरणापाशी शरण जा. हा मीपणाचा त्यांच्या चरणापाशी त्याग करा. जेव्हा ही मीपणाची बोलवण होईल तेव्हा ते तुम्हाला स्वतः समोर येतील आणि जवळ घेतील. यात कुठलाही संदेह बाळगायची कारण नाहीये. म्हणजे खूप लोक पॉडकास्टच्या नजरेने बघतात आहे, काही लोक जिवंत उदाहरण म्हणून बघतात आहे, काही लोक एक क्षण म्हणून बघत असतील. पण हेच खरं आयुष्य आहे. एकच जीवन दिलेलं आहे, हो ते कसं जगता यावं हे सर्वांनी समजून घ्यावं. हो आणि ईश्वरच्या चरणी राहूनच खरंच माणसाचं आयुष्य खरंय. या खऱ्या मनुष्य मुलांना- जन्माचं सार्थक करायचं तर तर ह्याच जन्मामध्ये ह्या तुम्हाला जन्मामध्ये करावं लागेल. पुन्हा दुसऱ्या काय होईल योनीमध्ये तुम्हाला होणार नाही. ईश्वराच्या जवळ जाणं शक्यच नाहीये. तो खूप डीप होता आजचा पॉडकास्ट. सॉरी मी थांबवू नाही शकलो स्वतःला. खूप खूप म्हणजे असं वाटतं की तुम्हाला इथून सोडू नको आणि हा पॉडकास्ट चालत राहू. विचार मला पॉडकास्ट संपवायचा होता पण शंकर बाबा आठवण करतात. काय आहे का एक शेवटचं शंकर बाबांचा अनुभव? तुमचा वेळ असेल तर ठीक आहे. प्लीज, हे पूर्ण तुमचं आहे. वेळ पूर्ण तुमचा आहे. मला तर बोलवलं गेलंय. काय शंकर बाबांचं एक शेवटचं गिरनारचं सांगा. आणि शंकर महाराजांचं फार माहिती. तिकडे त्यांचंही हो, अस्तित्व आहे, हो, स्वामींचं आहे. बरोबर. आणि गिरनारचे साधू संतांशी रिलेशन आहे शंकर महाराजांचं. बरोबर. त्यांनी दिलेल्या पंक्तीला साधू संत बसलेले आहेत. त्या बरोबर. पंक्तीमध्ये पंक्तीचा लाभ मला एका संतांबरोबर मिळालेला आहे. जेव्हा ते वर्षातून एकदा ते साधू संतांना देतात त्या पंक्तीमधचाही लाभ मिळालेला आहे. पण त्यांचं प्रत्यक्ष दर्शन एक वेगळ्या रीतीने झालंय. ती एप्रिल महिन्यामध्ये भर उन्हामध्ये माझा प्रवास चाललेला होता. भरतवन, सीतावन, हनुमानधारा या मार्गाने तो चालला होता. पुन्हा गिरनार येत आहे. गिरनारमध्ये रामानी सुद्धा तिकडे वास्तव्य केलेलं आहे. भरतवन, सीतावन, हनुमानधाराही आहेत आणि पांडवांनीही तिकडे केलेलं आहे. लक्षात बरोबर. घ्या, म्हणजे किती बरोबर. अनादिकालापासून आहे. खरंय. हा, तर त्या ह्यानी भरतवन, सीता, हनुमानधारा या मार्गाने माझा प्रवास चाललेला होता. मी एका ठिकाणी बसलोय आणि माझ्या लक्षात सहज असं कोणी माणसं नसायची. मागे लक्ष गेलं ते हातापायाच्या चवड्यावर चालत एक कुबड्या येतोय. हो, हातापायाच्या चवड्यावर चाललंय. मला हा. वाटलं आपल्याकडे कशी गावा ठिकाणी आपण वणीला जातो हो, किंवा जीवदानीला जातो, प्रत्येक पायरीकडे बोटं लावतात. इव्हन गिरनारला आमच्या काही चौलकरांनी प्रत्येक पायरीकडे गंधाची बोटं लावत वरती चढलेले आहेत. बरोबर. असे हे झालेले आहे. असा काही प्रकार म्हणजे कुतूहलापुढे मी थांबून राहिलो, तिकडे बसलोय हो, आणि पाहिलं तर हातापायाच्या चवड्यावर चालत संपूर्ण सफेद वस्त्र घातलेले आहे, लेंगा हो. जब्बा हो, आणि सफेद झोळी ती सुद्धा खांद्याला अडकवली हो, आणि जवळ आले पाहिलं तर अष्टवक्री कुबड्या आणि भले मोठे बटबटीत डोळे, पण डोळ्यामध्ये काय वेगळं तेज होतं, बघायची हिंमत होत नव्हती. आणि केस नुसते विखुरलेले, असे खुंटासारखे असे विखुरलेले केस. आणि रोखून बसले माझ्या बाजूला येऊन. मला वाटलं भर उन्हात आलेत, मला तहान लागली असेल. मी पाण्याची बाटली काढली, त्यांच्या पुढे धरली. त्याने माझ्याकडे बघितलं, स्मित हास्य केलं, बाटली तोंडाला लावली आणि रिकामी बाटली माझ्यासमोर ठेवली. असं सहज गत्त चाललंय आमचं. आणि ती बाटली ठेवल्यानंतर उठलो. म्हटलं आता त्यांचे वार्तालाप करायला सुरुवात केली त्यांनी. पाणी प्यायला आणि विचारपूस करायला लागले. मग त्यांच्या लक्षात आलं हा माणूस बरेच वर्ष इकडे येतोय
आणि त्याची फॅक्टरी काय चालू होत नाही, आर्थिक प्रॉब्लेम असणार, बोलता बोलता सर्व हळूहळू हो. काढून घेतलं. हो. आणि मग त्यांनी बसल्या बसल्या त्यांनी झोळी उघडली, हो. झोळीतून सिगरेटचं पाकिट बाहेर काढलं हो. आणि त्याचा धूर माझ्या तोंडावर सोडायला सुरुवात केली. अरे वा. लहानपणापासून मला सिगरेटची नफरत, हो. मी आयुष्यात कधी सिगरेटला स्पर्शही नाही केला. खरं. ही सुद्धा गुरुकृपाच आहे. हो. हा. आणि सिगरेटचा धूर तो सोडायला म्हटलं आपण आता उठावं. मी उठून उभा राहतोय, एवढ्यात त्याचे शब्द उकळलेल्या तेलाप्रमाणे माझ्या कानावर पडले. इतने साल से गिरनार पे आ रहे, फिर भी तुम्हारा फैक्ट्री नहीं चालू हो रहा है, तो झक मारने के लिए इधर आ रहे, गिरनार पे आ रहे, वो 3 मुंडीवाला क्या करने वाला है. असं करून ते अद्वात होतं बोलायला लागल्यावर माझ्या टाळ कसं राखलं. म्हटलं तुम क्या जाणोगे, तुम खाली सिगरेट पिओ, दारू पिओ, यही तुम्हारा कर्म आहे. असं करून मी त्या वेड्यासारखं बोलायला सुरुवात केली. हो. त्याबरोबर त्यांनी मानेला झटकं देऊन, आजही माझ्या नजरेसमोर तो हे आहे, हो. माझ्या वेड्यासारखे मानेला झटके देतात आणि हसतायत. हो. हसता हसता त्यांनी अष्टवक्री कुबड्या, पण त्या शरीराला विपरीत वेगाने उठून उभे राहिले, माझ्याकडे बघायला लागले रोखून. हा. नजरेत एवढी तेजोवाले होती की मला खिळून टाकलं त्याने. बरोबर. अरे तुम क्या जानो रे, गिरनार क्या है, हो. तुमने क्या देखा है गिरनार, देखना है क्या गिरनार, आओ मेरे पीछे. आणि आई. बाजूला दरीत उतरायला सुरुवात केली. हो. अष्टवक्री कुबड्या सहजगत्या दरीत उतरते आणि माझी वेड्यासारखी होलपटल्यासारखी अवस्था झाली. हो. पण त्यांना नाही म्हणायची हिंमत नव्हती. एवढ्या त्या नजरेत काहीतरी होतं की मला अक्षय कोणी एखादं बांधून देतो ना, हो. तसा तो बांधून दिला. हो. आणि खाली उतरत उतरत दरीच्या टोकापर्यंत आम्ही जाऊन पोहोचलो. हो. काही अंतर पार केलं आणि विवर लागला आम्हाला. हा. त्या विवरात ते माणूस सहज गत्ता शिरला. मी भीत त्यांच्या पाठोपाठ शिरलो. आत शिरता शिरता आतमध्ये कुठेतरी पाण्याचा टपटप पडल्याचा आवाज येत होता. पुढे पाहिलं, आत प्रशस्त गुंफा होती आणि तिकडे एक शिवलिंग होतं आणि शिवलिंगाच्या पाठीमागे संपूर्ण शुभ्र जटाधारी तेजस्वी साधू व्याघ्राजीनावर बसले होते आणि वरून दगडाच्या कपारीतून जे पाणी पडत होतं ते शिवलिंगावर पडत होतं. हम्म. त्याचा तो आवाज येत होता. आम्ही दोघं आत जाऊन उभे राहिलो आणि थोड्याच वेळात पाहिलं, आमची चाहूल लागल्यावर त्या साधूबाबांनी डोळे उघडले. आमच्या दोघांकडे पाहिलं. पहिलं अनोळखी नजर होती, कारण नुकतेच ते ध्यानातून बाहेर पडले. दोघांकडे अनोळखी नजरेने पाहता पाहता त्यांची नजर ह्या अष्टवक्री कुबड्याच्या चेहऱ्यावर खिळवली. त्याबरोबर ते दोन्ही हात जोडून विनयाने उभे राहिलेत. त्यांच्या दोन्ही डोळ्यातून फक्त अश्रुधारा वाहत आहेत. दोन्ही हात जोडलेत आणि बोलतात, स्वामी किती काळ मला प्रतीक्षा करायला लावली आणि आज आपलं आम्हाला दर्शन घडतंय. आणि त्यांनी तिकडे साष्टांग दंडवत घातला. मी कुतूहलाने पाहतोय, एवढा तेजस्वी साधू आणि यत्किंचित अशा या अष्टवक्री कुबड्याच्या चरणावर काय झुकतोय. ते माझ्याकडे बघून मिस्किल हास्य हसतायत आणि झुकल्यानंतर ते उठून उभे राहिले आणि मग आम्हाला दोघांना त्यांनी बसायला आसन दिलं. आसन दिल्यानंतर काही फलाहार आणून ठेवला आणि त्या दोघांचा फलाहार खाता खाता त्या दोघांचं गहन विषयांवर गूढ भाषेमध्ये, सांकेतिक भाषेमध्ये त्यांचा वार्तालाप चालू केला त्या दोघांनी. हो. तो कोणत्या विषयावर काही मला कळलंच नाही. हो. संस्कृत मात्र नव्हतं, पण हो. त्यांचा वार्तालाप झाला. बराच अच्छा. काळ होतो. वार्तालाप झाल्यानंतर ते थांबले हं. आणि नंतर मग त्या साधूबाबांनी पुन्हा आत जाऊन आम्हाला दोघांना चहा आणून दिला. वा. हा, तो चहा. आणि आम्ही बसलो होतो आमच्या पाठीमागे एक कातळ. हा. त्या कातळ टेकून हा अष्टवक्री कुबड्या अशा स्टाईलमध्ये बसला की एक राजाधिराज आपल्या सिंहासनावर आरूढ झालाय. बरोबर. मी बाजूलाच अंग चोरून बसलेलो आहे हो. आणि मी त्यांच्याकडे पाहतोय आणि माझ्याकडे बघतायत, चहाचे घोट घेतात. बघता बघता त्यांनी त्यांची पुन्हा झोळी उघडली, पुन्हा सिगरेटचं पाकिट काढलं आणि माझ्या तोंडावर पुन्हा धूर सोडायला सुरुवात केली. पण मला त्याचा आता अप्रूप वाटत नव्हता. एक मंदसा सुगंध त्यातून बाहेर पडत होता. वा. आणि बघता बघता हळूहळू माझ्या मनातली भीती कमी होत गेली आणि मग मी विचारात पडलो, हे आहेत तरी कोण. आणि बघता मी त्यांच्याकडे नजर बघू लागलो आणि नंतर शेवटी न राहून मी त्यांना विचारलं, आप हो कौन. त्याबरोबर पुन्हा ते खळखळतं निरागस हास्य आणि मानेला एक वेगळे झटके द्यायचे. हसता अभी तक मुझे पहचाना नाही की. आणि वेगवेगळ्या जोर जोरात हसायला लागले आणि हसता हसता ते उठून उभे राहिले आणि मी उठून उभा राहिलो. त्यांच्या नजरेत बघतोय आणि ते बोलतोय, देखो मेरे आंखों में. आणि मी त्यांच्या नजरेत बघतो तर ज्वालाग्नी बाहेर पडत होता.
प्रलय माजल्यासारखा सर्वांग कंपित होतं आणि एकाएकी त्याच्यामध्ये बर्फाच्छादित प्रदेश दिसायला लागला. आतून बर्फाच्छादित शिवलिंग बाहेर पडतंय, जणू काय त्या अवकाशाला गवसणी घालतंय आणि आजूबाजूचा परिसर हा ओम नमः शिवाय ओम नमः शिवायनी निनादत होता. आणि त्याच वेळेला त्यांनी माझ्या डोसतेकी हात ठेवलाय, मेरा नाम आहे शंकर आणि शंकर, आणि माझ्या परमानंदाची टाळी लागली आणि त्यातून मी असा वाहून गेलो, वेळ काळ कशाचं मला भान राहिलं नाही. जेव्हा मी भानावर आलो तेव्हा त्यांनी मला पुन्हा आशीर्वाद दिले, पुढील कार्यासाठी मला प्रेरित केलं आणि त्या साधूबाबांनी सांगितलं, बच्चे को ऊपर तक छोड़ के आओ. त्यांनी मला वरती सोडलं आणि मी गुरु शिखरावर निघून गेलो. खूप जबरदस्त अनुभव होता. हे आपण ज्या भारत देशाला लाभलेले खूप मौल्यवान प्रिशियस नाही, व्यक्तिमत्व मी आहे. मौल्यवान नाहीये, हो, महाराज मौल्यवान आहे. खरं आहे. आपण त्यांच्या चरणाचे दासानुदास बनून राहायचं, बरोबर. ह्याच्यातच सर्व. तुमचं खूप मोठं म्हणजे मन आहे, पण आमच्यासाठी खरंच की की काय म्हणावं की एक एक वेगळाच अनुभव मी आज इथून घेऊन चाललोय आणि ऐकणारे लोक पण म्हणजे खूप वेगळं. माझ्याकडे शब्दच सुटत नाहीये की काय बोलायचं आता. केवढं जबरदस्त झालं. तर मी विराम घेतो, पण इतकं सगळं भरपूर काही आमच्यासोबत शेअर केलं काका, त्याच्याबद्दल आपला लाख लाख धन्यवाद. जय गिरनारी. जय गिरणारी. खरंच. आणि मित्रांनो, जर तुम्हाला आता म्हणजे शब्दाने मी काय बोलू आता, श्री स्वामी समर्थ म्हणून मी अंत करतो. तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि चौलला नक्कीच भेट द्या. काका, तुम्हाला जर काही दक्षिणा चौलसाठी काय लागत असेल, तुम्हाला स्कॅन QR कोड वगैरे काय असत असेल तर मला डिस्क्रिप्शन. महाराजांनी सांगितलंय भिक्षेद्वारे, त्यामुळे आम्ही कुठेही भिक्षा, इव्हन प्रवचन करताना मानधन आम्ही स्वीकारत नाही. म्हणजे असं जे पण काही सुद्धा नाही. गरिबाने दिलं प्रत्येक भिक्षा, QR कोड वगैरे आहे, यज्ञासाठी देतात, हो, त्याप्रमाणे आम्ही हे करतो. बरोबर. पण आम्ही स्वतःहून कधीच कोणाकडे कोणाकडे मागत मागत नाही, नाही. कसलाही डिमांड नसतो ते तर आमचा. कळलं मला. कारण आम्हाला माहिती आहे महाराज आमची द्यायला समर्थ हो आहेत. हो हो हो, खरंच आहे. तर मी तरीही एक QR कोड त्याच्यामध्ये अप्लाय करतो डिस्क्रिप्शन मध्ये. आणि आज विराम घेतो. श्री स्वामी समर्थ. जय गिरणारी. जय गिरनारी. महाराज, माझ्या 108 पौर्णिमा झाल्या हा, आणि दत्तप्रभूंनी मला पुस्तक लिहिण्यासाठी हे केल्या त्या हो. काही पौर्णिमा झाल्यानंतर. बरोबर. म्हटलं मी काय लिहिलंय, त्याच्यात तुम्ही लिहिलंय की मी लेखक नाही. प्रस्ताव एक सामान्य व्यक्तीने दत्त दर्शनासाठी पूजा कशी करावी, गिरनार वारीचे फलित काय होतं इंडेक्स मध्ये. हो ना. पण त्यामध्ये एक आता पुढील येणारा रविवारचं होतं ते 27 आता गणपती 27 नक्षत्र. हो. नक्षत्रांवर हो, हो, आधारित ते काय. आम्ही 27 महागणेश याग करतोय. हो हो आणि त्याची मेजर कॉन्सेप्ट काय सांगतो. हो. आता बघा, सर्वत्र युद्धाचा सदृश परिस्थिती आहे. हम्म. युद्धामुळे सगळे त्रस्त झालेले आहेत, सर्व अमेरिका सुद्धा त्रस्त आहे. हो, खरंय. आणि मांडणी करून त्या ठिकाणी त्यांचं आवाहन करणार आहोत, हे गणराया, या भारत भूमीचं रक्षण कर.